आज दर्श अमावस्या आहे. मराठी कॅलेंडरनुसार आपल्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आजच्याच दिवशी औरंग्याने अत्यंत यातना देऊन निर्घृण खून केला होता. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे समस्त धारकरी गेली 40 दिवस बलिदान मास पालन करतात. तो बलिदान मास आज त्यांचा संपतो. धर्म या संकल्पनेकडे बघण्याची आपली दृष्टी आणि इतरांची दृष्टी ही तुम्हाला या घटनाक्रमामधून समजते. आता आज जे आपण नाव घेणार आहोत हे आपण मागच्या वेळेला घेणार होतो. मी त्यावेळेलाच म्हणालो की हा विषय थोडासा मोठा आहे आणि म्हणून आपण आज सेपरेटली या नामावरती चर्चा करणार आहोत. नाम क्रमांक 453, त्रिनयना. आवर्तन ओम त्रिनयनाय नमः. सामान्यतः माणसाला दोन नेत्र असतात. तृतीय नेत्र किंवा ज्याला आपण ज्ञानचक्षुरूपी नेत्र म्हणतो ते आपल्या आज्ञाचक्रामध्ये स्थित असतं. आणि जेव्हा हे तृतीय नेत्र जागृत होतं त्यावेळेला व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त झालं असं आपल्याकडे म्हणतात. ज्याला हे आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे तो साधक त्रिकालज्ञानी होतो. म्हणजे त्याला भूतकालाचं, वर्तमान कालाचं आणि भविष्यकालाचं ज्ञान प्राप्त होतं. आपल्याकडे त्रिनेत्र ही संकल्पना अजून एका ठिकाणी वापरली जाते. ती म्हणजे सूर्य, चंद्र आणि अग्नी हे आपण तीन नेत्र आहेत असं म्हणतो. यातला अग्नी जो आहे तो ज्ञानचक्षु, जो तुम्हाला ज्ञान प्रदान करणारा आहे. निर्गुण ब्रह्म असलेल्या किंवा परमब्रह्म असलेल्या शिवाचे त्रिनेत्र म्हणजे कोणते? तर प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे शिवाचे तीन नेत्र आहेत. शक्ती किंवा ललिता देवी ही शिवापेक्षा भिन्न नाही. ते दोघे जण एक रूपात आहेत. त्यामुळे ललिता देवीचे सुद्धा त्रिनेत्र म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. आता हे तीन नेत्र म्हणजे काय आणि या तीन नेत्रांच्या माध्यमातून आपण आपल्या धर्मसंकल्पनेला कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो हा थोडासा अभ्यासाचा विषय आहे. हे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हेच तीन नेत्र का समजले जातात तर याच्यासाठीचा संदर्भ आहे पतंजली योगसूत्रातला. पतंजली सूत्रामध्ये एक सूत्र आहे, प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि. म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान आगमः प्रमाणानि. म्हणजे ईश्वराचं जर स्वरूप तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तीन प्रकारांनी जाणून घेऊ शकता. पहिलं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, दुसरी स्टेप म्हणजे अनुमान, तिसरी स्टेप म्हणजे आगम. आणि ह्या तिन्ही स्टेप्स ज्या आहेत त्या प्रमाण आहेत. म्हणजे या तिन्ही मार्गांनी तुम्ही ईश्वराच्या स्वरूपाला जाणून घेऊ शकता. आता आपल्याकडचे धर्माचे जे सिद्धांत आहेत किंवा आपल्याकडचे हे सूत्र जे आहेत किंवा श्लोक जे आहेत किंवा ऋचा ज्या आहेत, हे रचणारे जे लोक होते हे परमज्ञानी होते. आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी, म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो ना की खूप बुद्धिमान एखादा माणूस असेल ना तर त्याच्यामध्ये एक छोटासा, अगदी निरागस परंतु खोडकर असा बालक सुद्धा लपलेला असतो. तर त्यामुळे ते काय करतात की कुठलीही गोष्ट साधी, सरळ, सोपी देत नाही. तुमच्या समोर उचलून ठेवतात, तुम्हाला ती दिसते आहे पण तुम्हाला त्याच्यातली क्लुप्ती जर ज्ञात नसेल तर तुम्ही त्या गोष्टीला योग्य पद्धतीने जाणून घेऊ शकत नाही. याचा अजून फायदा काय होतो की धर्मग्रंथ जो आहे तो अपात्र व्यक्तीच्या हातामध्ये जर पडला तर तो अर्थाचा अनर्थ करून घेतो आणि तो भ्रमित होतो, तो प्रवाह पतित होतो आणि त्याला जे जाणून घ्यायचं आहे तो ते वास्तवात जाणूनच घेऊ शकत नाही. जसं आता सौंदर्य लहरीमध्ये जे 100 श्लोक आहेत त्या श्लोकांमध्ये असं सामर्थ्य आहे की ते श्लोक सिद्ध करणारा साधक हा पर्वत आणि वनांना गदागदा हलवू शकतो. सौंदर्य लहरीच्या 100 श्लोकांमध्ये आपल्याकडच्या सर्व 64 तंत्रांचं सार समाविष्ट आहे असं स्वतः आदी शंकराचार्य सांगतात. परंतु त्याच वेळेला सौंदर्य लहरीचे तुम्ही जेवढ्या लोकांनी जेवढे अर्थ लावलेले आहेत ते बघा, त्याच्यात तांत्रिक क्रिया सांगितलेल्या आहेत, कर्मकांड सांगितलेले आहेत, पण मुळातून एखादं तंत्र म्हणजे काय आणि ते सिद्ध करायचं म्हणजे काय आणि एखादा विशिष्ट श्लोक नेमका कोणत्या तंत्राला रेफर करतो यापैकी कुठल्याही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे अडाणी व्यक्ती असेल तर तो सौंदर्य लहरी आत्मसात करून सुद्धा त्याला काही फायदा होणार नाही.
भक्त किंवा सश्रद्ध व्यक्ती असेल तर तो या तंत्राच्या मार्गाने जातच नाही. तो म्हणतो हे शिवशक्ती मिलनाचं वर्णन आहे, देवीच्या अत्यंत अनुपम स्वरूपाचं वर्णन आहे, हे देवीचं केशादिपाद वर्णन आहे, आणि मला हे एक भक्त म्हणून जाणून घ्यायचं किंवा हे भक्त म्हणून मला आत्मसात करायचं, म्हणून आपण 100 श्लोक पाठ करून टाकतो. सो ही आपली एक टेक्निक झाली. दुसरी टेक्निक काय आहे की त्याचा खरा अर्थ जाणून घेऊन त्याचा वापर करणे. तिसरी टेक्निक काय आहे, हे डिसायफर करायचा प्रयत्न करणे. पण डिसायफर करण्यासाठी तुम्हाला गुरु लागतो, कारण गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय या गोष्टी तुम्हाला समजूच शकत नाही. म्हणजे गुरु नक्की कशासाठी, देव म्हणजे नक्की काय, मग गुरु परंपरा नक्की कशी आहे, या किंवा यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं केवळ तुम्हाला या पतंजलीच्या एका योगसूत्रामध्ये मिळतात. कशी, ते आता आपण याच्यात पुढे हळूहळू हळूहळू जाणून घेणार. आपल्याला आता हे जे अनुमाना गमाहा प्रमाणानी हे जे योगसूत्र आहे, याला आकलनाच्या दृष्टिकोनातून आपण उलट्या मार्गाने समजून घेणार आपण. म्हणजे तिसरी संकल्पना काय आहे, आगमन. आगम. आगमला जाणून घेतल्यानंतर आपण अनुमानाला जाणून घेणार आहोत, त्याच्यानंतर प्रत्यक्ष प्रमाणाला जाणून घेणार. हे असं का करायचं, तर ही एक चढती भाजणी आहे. ज्या वेळेला तुम्ही हा अर्थ समजून घ्याल त्यावेळेला तुम्हाला कळेल की हा हाच सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्सने समजून घेतलं तर आम्हाला हे योगसूत्र उलगडू शकतं, अदरवाईज आम्हाला हे योगसूत्र उलगडणार नाही. तिसरी संकल्पना काय आहे, आगम. आगम हे प्रमाण आहे. आता आगम हे प्रमाण आहे म्हणजे एक किंवा धर्म विचाराबद्दल तुम्हाला काहीही ज्ञान नाहीये, पण एखादा ज्ञानी व्यक्ती आहे, एखादा जाणता व्यक्ती आहे, एखादा विद्वान आहे, एखादा गुरु आहे, जो अध्यात्माच्या मार्गावरती प्रवास करतोय, तो आधीच्या प्रवासाला लागलेला आहे, त्यामुळे त्याला तुमच्यापेक्षा चार गोष्टी जास्त माहिती आहेत. तर मग अशा व्यक्तींनी त्याला आलेले जे अनुभव आहेत, त्या अनुभवांना त्यांनी शब्दबद्ध केलेले आहे. मग हे अनुभव त्यांनी तुम्हाला कदाचित प्रत्यक्ष सांगितले असतील, किंवा त्या व्यक्तींनी त्याचे विचार म्हणून ते लिहून ठेवलेले असतील. आज तो हयात नाहीये, पण त्याचे ते विचार, त्याचे ते शब्द अस्तित्वामध्ये आहेत. मग त्याच्या त्या शब्दांना जाणून घेऊन, त्याच्या त्या विचारांना जाणून घेऊन तुम्ही धर्माबद्दल, ईश्वराबद्दल किंवा जीवन कसं जगावं याच्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करू शकता. अशा पद्धतीने पूर्वसुरींनी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्या ज्ञानाचं अनुगमन करणे किंवा त्या ज्ञानाच्या दिशेने किंवा त्या ज्ञानाच्या मार्गावर चालत जाणे, हे म्हणजे आगम हे प्रमाण मानणं आहे. आधीच्यांनी जे केलंय त्याला मी प्रमाण मानते, मी त्याच्या मागे चालत जाणार आहे. ही जी संकल्पना आहे ना, ही गुरु या संकल्पनेचा पाया आहे. की माझा गुरु जो आहे, माझ्या गुरुला माझ्यापेक्षा चार गोष्टी जास्त माहिती आहेत. मला सुद्धा मोक्ष पाहिजे, माझ्या गुरुला मोक्ष पाहिजे, मला माहिती आहे. मग माझा गुरु मोक्षाच्या दिशेने निघालाय, तो चार पावलं पुढे गेलेला आहे. तर मग मी काय करतो, तर मी माझ्या गुरुच्या सान्निध्यात जातो. मी माझ्या गुरुला माझ्या मनातल्या सर्व शंका, सर्व प्रश्न विचारतो, जे देवाबद्दल असतील, ईश्वराबद्दल असतील, सृष्टीच्या संरचनेबद्दल असतील. आणि माझा गुरु हा माझ्यापेक्षा ज्ञानी असल्यामुळे नॅचरली तो मला हे सगळं ज्ञान देणार आहे, आणि मी त्याच्या पाठीमागे चालत जाणार आहे. सो हे म्हणतात गुरुच्या विचारांचा फॉलो करणं. मग याला काय म्हणतात की ह्याच्यामध्ये परत मग दोन मार्ग येतात. की ओशो जसं म्हणतात, फॉलो द मेसेज नॉट द मेसेंजर. म्हणजे गुरुनी जे ज्ञान दिलेलं आहे, गुरुनी जे शब्दबद्ध केलेलं ज्ञान आहे, किंवा गुरुनी जो तुम्हाला गुरुमंत्र दिलेला आहे, त्या गुरुमंत्राला फॉलो करा. तुम्ही गुरुला फॉलो करू नका. कारण गुरु हा मानव आहे. मग जो मानव आहे तो मानव स्खलनशील आहे. तो त्या तो ज्या कालखंडामध्ये जन्माला आलेला आहे, तो ज्या समाजामध्ये जन्माला आलेला आहे, जो ज्या सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक परिस्थितीमध्ये जन्माला आलेला आहे, त्या सगळ्याचा प्रभाव त्याच्या विचारांवर पडलेला आहे, किंवा त्याच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा तो पडलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही जर त्याला फॉलो करणार असाल तर कदाचित त्याच्या काळात असणारे जे सामाजिक नियम होते आणि आजच्या काळातले जे सामाजिक नियम आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आढळून येऊ शकतो. मग तुम्ही जर हट्ट कराल की नाही नाही, मी माझा गुरु ज्या मार्गाने गेला किंवा माझ्या गुरुनी जे केलेलं आहे तेच मी करणार आहे, तर मग तुम्ही कदाचित कालसुसंगत वर्तन करणार नाही. हा एक दोष निर्माण होऊ शकतो. हा, पण आता जर आपण म्हटलं की फॉलो द मेसेज नॉट द मेसेंजर, तर मग मेसेज आपल्या गुरुनी जो दिलेला आहे, जो शब्दबद्ध केलेला आहे, किंवा जो गुरुमंत्र आहे, त्या गुरुमंत्राच्या दृष्टिकोनातून त्या मार्गाने जर तुम्ही चालायला लागला गुरुमंत्राच्या दिशेने, तर काय होईल की तो गुरु जे ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी समजा एक जन्म, दोन जन्म, चार जन्म खर्च केलेले,
आणि त्याचं जे संचित ज्ञान आहे त्या ज्ञानाला त्यांनी शब्दांचं स्वरूप दिलेलं आहे. मग तो गुरुमंत्र, तो शब्द, त्यांनी मांडलेला विचार ज्या वेळेला तुम्ही आत्मसात करता आणि त्या विचाराच्या अनुरूप तुम्ही तुमचं जीवन जगायला लागता, त्यावेळेला एक गोष्ट तर पक्की झालेली आहे की गुरुनी ज्या टप्प्यावर हे ज्ञान मिळवलेलं होतं आणि शब्दबद्ध केलेलं होतं, तिथपर्यंतचा तुमचा प्रवास या गुरुनी दिलेल्या मेसेजच्या प्रकाशामध्ये होणार आहे. म्हणजे गुरुकडे आपण कशा पद्धतीने बघायला पाहिजे. तर माझ्यासारखे लोक काय म्हणतात की गुरु हा दीपस्तंभ आहे. आणि आपण एखादा साधक किंवा ज्याला आपण म्हणू शकतो उपासक किंवा शिष्य, हा समुद्रामधलं जहाज आहे. तुम्ही जर बघितलं तर जिथं समुद्र किनारा जवळ आहे, परंतु समुद्र किनाऱ्यातल्या ज्या भागामध्ये नैसर्गिकरित्या बंदर नाही, म्हणजे जिथं तुम्हाला जहाज पार्क करणं शक्य नाही, पण त्या समुद्र किनाऱ्याच्या त्या भागामध्ये भरपूर खडकाळ जमीन आहे. म्हणजे एखादं जहाज जर चुकून त्या दिशेने आलं तर ते त्या खडकावर आदळून नष्ट होणार आहे. मग अशा पद्धतीने जहाज नष्ट होऊ नये म्हणून काय करतात, तर एक दीपस्तंभ उभा केला जातो. तुम्ही या दीपस्तंभाचा तुम्हाला प्रकाश दिसला, याचा अर्थ काय झालं की हा जवळपास किनारा आहे. म्हणजे आता एक किनाऱ्याच्या आपण जवळ आलेलो आहोत हे त्या जहाजाला कळणार आहे. पण त्याच वेळा किनाऱ्याच्या या विशिष्ट टप्प्यामध्ये भरपूर खडक आहेत आणि आपलं जर जहाज जवळ गेलं तर आपलं जहाज फुटू शकतं किंवा नष्ट होऊ शकतं. हे त्या दीपस्तंभामुळे त्यांना कळालेलं आहे. मग त्या दीपस्तंभाला बघितल्यानंतर त्या दीपस्तंभाच्या प्रकाशात ते जहाज स्वतःचा मार्ग बदलतं आणि बंदराच्या दिशेने जायला लागतं. तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान एक्झॅक्टली दीपस्तंभासारखं आहे. गुरु तुम्हाला कुठे खडक आहे आणि कुठे तुमचा कपाळ मोक्ष होऊ शकतो याची तुम्हाला जाणीव करून देणार आहे. आणि त्याच्या जोडीला तो तुम्हाला गुरुमंत्र देणार आहे किंवा तो त्याच्या आयुष्यातला अनुभव जो त्यांनी घेतलेला आहे तो तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यातून तुम्ही चार ठिकाणी ठेचकाळू नये ही त्याची सदिच्छा आहे. आपल्याकडे जी म्हण आहे, पुढच्या ठेच मागचा शहाणा, ती त्याच्यासाठी आहे. की गुरुनी चार ठेचा खाल्लेला आहे, तो नॅचरली तुम्हाला सांगू शकतो या मार्गाने जाऊ नका, या मार्गाने गेल्यावर प्रॉब्लेम, पण या मार्गाने मी गेल्यानंतर मी इथपर्यंत पोहोचलेलो, तर तुम्ही माझ्या पाठोपाठ जा किंवा मी जो गुरुमंत्र देतोय त्याच्याने जा. म्हणजे मी जितका प्रवास केलाय तितका प्रवास तर तुम्हाला 100% साधणार आहे. सो गुरुला जे आपल्याला फॉलो करायचंय ते या पद्धतीने फॉलो करायचंय. ज्या वेळेला तुम्ही गुरुला अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणता, त्यावेळेला तुम्ही ही शक्यताच नका. किंवा जसं आपण गुरु म्हणतो त्याला आपण संत म्हणू शकतो, त्याला आपण विचारवंत म्हणू शकतो, त्याला आपण द्रष्टा म्हणू शकतो, त्याला आपण ऋषी म्हणू शकतो. थोडासा जर तुम्ही अजून व्यापक विचार केला तर तुम्ही त्याला प्रेषित म्हणू शकता किंवा इस्लामच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याला नबी म्हणू शकता. ठीक आहे. आता आपले संत तुकाराम जे होते ते बारंब्याच्या डोंगरावर जायचे. तिथे जाऊन त्यांनी तपस्या केली. तपस्या करून त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते त्यांनी तत्कालीन समाजाला प्रदान केलं. मोहम्मद पैगंबर सुद्धा जिथे राहत होते तिथं एक जवळ डोंगर होता, त्या डोंगरावर जाऊन ते साधना करायचे, ध्यान करायचे. त्यातून त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान त्यांनी समाजाला दिलं. ते ज्ञान म्हणजे कुराण असं आपण समजतो. मग ते ज्ञान त्यांना अल्लाने किंवा ईश्वराने दिलं. ते ज्ञान त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगितलं. तत्कालीन त्यांचे जे लेखक होते त्या लेखकांनी ते ज्ञान लिहून घेतलं आणि ते पुढं समाजाकडे कुराण या रूपाने आलेलं आहे. ठीक आहे. आता इस्लामची विचारसरणी आणि आपली विचारसरणी याच्यामध्ये फरक कसा आहे तुम्हाला मी सांगतो. आदि शंकराचार्यांचे जे गुरु होते ते गोविंद यती असं त्यांचं नाव होतं. हे जे गोविंद यती होते हे अत्यंत उच्च कोटीचे श्रीविद्या उपासक. या गोविंद यतींना भेटायला आदि शंकराचार्य वयाच्या 10व्या वर्षी ओंकारेश्वरला गेले होते. तिथे गुरुची भेट झाली. गुरुनी गुरुमंत्र दिला, गुरुनी ज्ञान प्रदान केलं. गुरूंच्या सानिध्यामध्ये आदि शंकराचार्य 1 वर्ष 1.25 वर्ष राहिले आणि त्यानंतर आदि शंकराचार्यांनी स्वतःचा मार्ग अंगीकारला. त्यानंतर गुरुची आणि आदि शंकराचार्यांची भेट झाली. पण आदि शंकराचार्यांना जे कार्य करायचं होतं ते सगळं कार्य आदि शंकराचार्यांनी पार पाडले. म्हणजे ज्यावेळी आदि शंकराचार्य त्यांच्या गुरूंना भेटायला गेले होते त्यावेळेला ते गुरु काय करत होते, तर ते नर्मदेच्या किनाऱ्यावरती ओंकारेश्वरच्या तिथे एक मोठी गुहा आहे एका टेकडीच्या टॉपवरती. त्या गुहेमध्ये ते तपस्या करत आदि शंकराचार्यांची वाट पाहत होत्या. मग आचार्य त्यांना भेटले. आचार्यांना त्यांनी पुढचं मार्गक्रमण कसं करायचं याचं मार्गदर्शन केलं.
त्यानंतर गोविंद यतींचा उल्लेख आपल्याकडे कुठे इतिहासामध्ये येत नाही. गोविंद यतींच्याकडून जे काय ज्ञान मिळवायचं होतं ते ज्ञान त्यांनी मिळवलं आणि पुढचं जीवन आदी शंकराचार्यांनी स्वतःच्या पद्धतीने व्यतीत केलेलं. तीच गोष्ट श्रीकृष्णाची आहे की श्रीकृष्णांनी आधी कंस आणि चाणूराचा वध केला, आपल्या वडिलांना राज्यपद मिळवून दिलं आणि त्यानंतर श्रीकृष्ण गेला सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये. तिथं राहून त्यांनी जे काय गुरुकडनं ज्ञान मिळवलं ते ज्ञान मिळवल्यानंतर श्रीकृष्ण परत सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेल्याचा किंवा श्रीकृष्ण परत सांदीपनी ऋषींना भेटल्याचा उल्लेख तुम्हाला मिळत नाही. सांदीपनी ऋषींनी जे काय ज्ञान दिलेलं असेल त्या ज्ञानाच्या शिदोरीवरती श्रीकृष्णाचं उरलेलं आयुष्य गेलेलं आहे. तीच गोष्ट रामाच्या बाबतीत आहे. रामाला वशिष्ठांनी जे ज्ञान द्यायचं होतं ते त्यांनी ज्ञान ग्रहण केलं. विश्वामित्रांकडून जे ज्ञान घ्यायचं होतं ते ज्ञान त्यांनी ग्रहण केलं. पण त्यानंतर रामाच्या आयुष्यामध्ये विश्वामित्र किंवा वशिष्ठांचा उल्लेख तुम्हाला आढळून. सो या लोकांनी काय केलेलं आहे, रामानी, श्रीकृष्णांनी, आदी शंकराचार्यांनी, ते गुरुला भेटल्यानंतर गुरुकडून ज्ञान आणि गुरुमंत्र मिळवल्यानंतर ते स्वतःच्या मार्गाने चालायला लागले. त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतः आखला आणि त्या मार्गाने त्यांनी स्वतःचं जीवन व्यतीत केलं. म्हणजे या तिघांनी काय केलं तर दे हॅव फॉलोड द मेसेज, नॉट द मेसेंजर. ओके. आता इस्लाममध्ये नेमकी चूक काय झाली की पैगंबरांनी जे काय सांगितलं आहे त्याचं पालन करणे हा एक त्यांच्या जीवनाचा एक अंग आहे. आणि दुसरं त्यांच्या जीवनाचं एक असं अंग आहे की नबी के नक्षे कदम चलो. म्हणजे नबी किंवा मोहम्मद पैगंबर ज्या मार्गाने जसे चालत गेलेले आहे अगदी त्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला पुढे जायचं आहे. आता 1400 वर्षांच्या पूर्वी मोहम्मद पैगंबरांच्या काळात असणारी सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, भौगोलिक स्थिती ही पूर्ण भिन्न होती. आज 1400 वर्षानंतर जिथं पैगंबर जन्माला आले किंवा जिथं त्यांचं आयुष्य गेलं त्या ठिकाणची सुद्धा सामाजिक, भौगोलिक, आर्थिक परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. त्याचप्रमाणे इतर संपूर्ण जगातली सुद्धा सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्थिती पूर्ण बदललेली आहे. मग अशा परिस्थितीत तुम्ही 1400 वर्षांच्या पूर्वी मोहम्मद पैगंबरांनी केलेली प्रत्येक कृती आम्ही पण करणार, कारण ते आमचे नबी आहेत आणि आम्ही त्यांच्या नक्षकदम चालतो आहोत. ही गोष्ट कितपत बरोबर आहे किंवा कितपत विवेकी आहे याचा तुम्ही विचार करा. मग याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जे पैगंबरांनी केलं हे आपल्याला करणं शक्य नाही, कारण मुळातून ते पैगंबर आहेत, मुळातून ते प्रेषित आहेत. प्रेषित असलेल्या व्यक्तीकडे असणाऱ्या सिद्धी आणि सर्वसामान्य माणसाकडे असणाऱ्या सिद्धी याची तुलनाच होऊ शकत नाही. मोहम्मद पैगंबरांच्या आयुष्यामधला एक असा किस्सा सांगितला जातो की त्यांनी एका ठिकाणी ते लढाईला गेले होते आणि लढाई जिंकून ते परत यायला निघाले. त्यावेळी त्यांचा एक अत्यंत निस्सीम असा भक्त होता. त्या भक्ताला खूप आनंद झाला की या भागातून पैगंबर जात आहेत आणि माझ्या घरावरून जाणार आहेत ते. मग त्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही माझ्या घरी जेवायला या. पैगंबर त्याला म्हणाले, हो जेवायला यायचं असेल तर मी एकटा येत नाही, माझी मी सगळी फौज घेऊन जेवायला. त्याला सुरुवातीला तर त्यांनी फक्त जेवायला येतो सांगितलं, त्यामुळे तो घरी आला. त्यांनी मेंढी कापली, तिचं मास शिजवायला ठेवलं. दुसरीकडे बायकोला सांगितलं स्वयंपाक करायला घे. तिने कणिक तिंबून ठेवली आणि ती पोळ्या बनवायला घेणार. एवढ्यात पैगंबर तिथे पोहोचले. पण ते एकटे आले नव्हते, त्यांच्याबरोबर त्यांचे 1000 सैनिक होते. आता या गरिबाच्या घरामध्ये जेवढी कणिक होती आणि जेवढं मांस होतं त्याच्यामध्ये पैगंबर आणि त्यांच्या 4 सहकाऱ्यांचं कदाचित पोट भरू शकलं असतं. 1000 लोकांचं पोट भरणं शक्यच नव्हतं. मग पैगंबरांना त्यांनी विनंती केली की अशी अशी समस्या आहे, काय करायचं. पैगंबर म्हणाले ठीक आहे, मी काय करायचं ते करतो. मग त्यांनी ते मांसाचं भांड उघडून बघितलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये कुराण मधली एक आयत म्हणून फुंकर मारली. त्याचप्रमाणे त्यांनी कणिक पण बघितली, कणकेमध्ये पण त्यांनी फुंकर मारले आणि त्या सैनिकाच्या बायकोला सांगितलं की एक काम कर, जोपर्यंत सगळ्या लोकांचं जेवण होत नाही तोपर्यंत चुलीवरचं हे मटणाचं भांडे खाली उतरवू नकोस आणि पोळ्या करणं तू थांबू नको, चूल विझवायची नाही. आता हा पैगंबरांनी केलेला चमत्कार आहे की त्या अल्प अन्नामध्ये सुद्धा 1000 सैन्याचं पूर्ण पोट व्यवस्थित भरलं आणि या सगळ्यांचं हे पोट भरल्यानंतर सुद्धा तितकंच अन्न शिल्लक राहिलं. आता हा पैगंबरांनी केलेला चमत्कार आहे. आता जर नबी के नक्षे कदम चलो म्हणून आजचा कुठला मुसलमान किंवा आजचा कुठला मौलाना जर अन्नामध्ये फुंकर मारून कुराणमधली आयत म्हणणार असेल
तर ते अन्न 1,000 लोकांच्या भोजनाला पुरणार आहे का? नाही पुरणार आहे. किंवा ती कणिक 1,000 लोकांच्या जेवणाला पुरणार आहे का? नाही पुरणार आहे. कारण जी गोष्ट पैगंबरांना शक्य आहे ती गोष्ट सामान्य माणसाला शक्यच नाहीये. कारण ते प्रेषित आहेत आणि आपण सामान्य मानव आहोत. पण हा विवेक इस्लामचं पालन करणाऱ्या लोकांमध्ये नाही. त्यामुळे ते अन्नामध्ये थुंकणे, मग ते थुंकल्यानंतर पुरेल, मग ते आमचा धार्मिक अधिकार आहे, हे अशा 100, 1760 खोट्या गोष्टी किंवा खोट्या अंधश्रद्धा पसरवत असतात. सत्य त्यामागची ही कथा आहे. बरं, आपल्याकडे अशा घटनांचे उल्लेख नाहीत का? आपल्याकडे अशा घटनांचे उल्लेख आहेत. श्रीकृष्णाने जे द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं, मग दुर्वासा ऋषी जेवण करायला आले, सगळ्यांचं जेवण होऊन गेलेलं होतं, मग आता अक्षय पात्र तर अन्न देणार नाहीये, दुर्वासा ऋषी शाप देतील, या सगळ्या भीतीमध्ये द्रौपदी असताना श्रीकृष्ण तिथे गेले. आणि श्रीकृष्णाने एक भाजीचं पान त्या अक्षय पात्राच्या एका कोपऱ्याला लागलेलं होतं, तेवढं खाल्लं. कशाला खोटं बोलतेस, माझं पोट भरलं म्हटले, चालू लागते. पण दुर्वासा ऋषींचं आणि त्यांच्या शिष्यांचं त्यामुळे आपोआप पोट भरलं आणि ते युधिष्ठिराकडे जेवण करायलाच आले नाही. आता हा चमत्कार श्रीकृष्णाने केलेला आहे. उद्या आपल्याकडे समजा मेजवानी असेल आणि आपण असं एक रात्रीचं किंवा सकाळच्या केलेल्या भाजीचं एखाद्या कोपऱ्याला लागलेलं पान खाल्लं त्या भाजीच्या भांड्याचं, तर ते आपल्याकडे जेवायला आलेल्या 5, 25, 50, 100 लोकांना पुरणार आहे का? अगदी तुम्ही श्रीकृष्णाचं नाव घेऊन जरी केलं तर हे तुम्हाला पुरणार आहे का? नाही पुरू शकत. कारण जी गोष्ट श्रीकृष्णाला साध्य आहे ती श्रीकृष्णाला साध्य आहे. आपण सामान्य मानव आहोत, आपल्याला ही गोष्ट साधूच शकत नाही. तर हा जो विवेक असतो, हा विवेक तुमच्याकडे असायला पाहिजे. पण दुर्दैवाने हा विवेक नसतो. आणि त्यामुळे लोक, गुरु हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक, गुरु हा ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ, गुरुच आमचा सर्वस्व, गुरुच आमचा तारणहार, गुरुने दिलेला कुठला तरी तारक मंत्र, गुरुने दिलेला कुठला तरी मंत्र, ह्याच्या बळावरती सगळे धिंगाणे चाललेले असतात. पण हे सगळंच्या सगळं चुकीचं आहे, हे सगळंच्या सगळं भ्रमित होणार आहे. हे कोण सांगतंय? मी सांगत नाहीये. हे सांगतंय पातंजल योगसूत्र. आता गुरुला जे अनुभव आलेले, गुरुची जी आत्मोन्नती झाली आहे, तिच्यावरती तो ज्या स्थल कालामध्ये आणि ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये त्याची जडणघडण झाली आहे, तो ज्या कुलामध्ये जन्माला आलेला आहे, त्या सगळ्याचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वावर आहे. त्या सगळ्याचा प्रभाव त्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानावर आहे, किंवा जे ज्ञान त्याला मिळालंय त्या ज्ञानाचं त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे, ते विश्लेषण त्याचं त्या दृष्टिकोनातून स्थलकाल सापेक्ष आहे. हे स्थलकाल सापेक्ष असणारं गुरुचं अनुभव किंवा गुरुचं ज्ञान हे सार्वकालिक सत्य आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्या मार्गाने जर चालायचं म्हणलं तर तो मार्ग तुम्हाला तुमच्या गंतव्यापर्यंत नेऊ शकणार नाही. कदाचित यामुळे तुम्ही प्रवाहपतीत व्हाल, पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचणारच नाही. पण तरी सुद्धा याचा उल्लेख पातंजल योगसूत्रामध्ये का? तर हा तुम्ही प्रयास करता आहात. तुम्ही ईश्वराच्या स्वरूपाला जाणून घेण्याचा प्रयास करतात आणि ईश्वराचं स्वरूप जाणून घेणं, मी पामर असल्यामुळे, मी पापी असल्यामुळे, माझ्या क्षमता मर्यादित असल्यामुळे मला शक्य नाही. मग माझ्या गुरुनी जे ज्ञान मिळवलेलं आहे, माझा गुरु ज्या मार्गावर चाललाय त्या मार्गाचं मी अनुसरण करेन, किंवा माझा गुरु जे ज्ञान देईल ते ज्ञानाला मी शब्दशः आत्मसात करून त्या अनुसार मी माझं जीवन जगायला लागेल. तर यातून मी गुरुच्या पाठोपाठ मोक्षाच्या दिशेने जाऊ शकणार आहे. हा अशा पद्धतीचा प्रयास आहे. आता हे करताना सुद्धा काय होतं, गुरुला ज्या चार अनुभूती आलेल्या आहेत त्या चार अनुभूती तुम्हाला येतीलच असं आहे का? बिलकुल शक्य नाही. कारण प्रत्येकाचा जीवनाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाचे जीवन वेगळं आहे. पण ऍटलिस्ट तुम्ही त्या दृष्टिकोनातून विचार करता आहात किंवा तुम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करता आहात. सो प्रयत्न करण्याच्या पॉझिटिव्हिटी तरी तुमच्या नावावरती नोंदवली जाते. आता याच्यात आपण समजून कसं घ्यायचं की प्रमाण म्हणजे काय? तर आपल्या पूर्वसुरींनी जे अनुभवातून ज्ञान प्राप्त केलंय आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी ज्या उपासना पद्धती वापरल्या होत्या, त्या उपासना पद्धतींचं आणि त्या ज्ञानाचं त्यांनी सांगितलंय त्या पद्धतीनेच पालन करत 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 जाणे, हे गुरुच्या मार्गाने किंवा प्रेषिताच्या मार्गाने करणं. तर ही जी गोष्ट आहे ही आपण प्रमाण समजतो. पण ही प्रमाण समजताना काय आहे, आपण अनुगमन करतो आहे आपल्या गुरुचं, गुरुच्या अनुगमनाने केलं जाणारं प्रमाण. तर हे जे प्रमाण आहे मर्यादित आहे, पण हे ऍटलिस्ट तुम्हाला अध्यात्माच्या ट्रॅकवर ठेवतं. मग आजच्या गुरु परंपरेत मग 5 स्टार संत असतील, 7 स्टार संत असतील, काहीतरी खरं खोटं बोलणारे असतील, फार
आसाराम बापू पासून बाबा राम रहीम पर्यंत असतील, बागेश्वर धाम पासून आपल्या पुरीच्या शंकराचार्यांच्या पर्यंत असतील, सद्गुरूंच्या पासून श्री श्री रविशंकरांच्या पर्यंत असतील, गोंदवलेकर महाराजांपासून शिर्डीच्या साईबाबा पर्यंत असतील, ताजुद्दीन बाबा पासून थेट तुमच्या स्वामी समर्थांपर्यंत असतील. हे सगळे गुरु आहेत. आणि या सगळ्या गुरूंनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये मोक्षाचा मार्ग शोधण्याचा प्रयास केलेला आहे किंवा ईश्वरी तत्वाला जाणून घेण्याचा प्रयास केलेला आहे. आणि हे करत असताना त्यांना जे काय ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाला त्यांनी कुठेतरी शब्दबद्ध केलं किंवा त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून ते शब्दबद्ध झालं. आणि ते शब्दबद्ध ज्ञान आपल्याला उपलब्ध आहे. आपण त्या ज्ञानाचा वापर केला, त्यांनी दिलेल्या गुरु मंत्राचा वापर केला, तर त्यातून आपली आत्मोन्नती साधू शकते. पण त्यांनी ज्या पद्धतीने जीवन जगलं आहे त्या जीवन पद्धतीचं किंवा त्या जगण्याचं जर तुम्ही नक्कल करायला लागलात तर त्यातून तुम्ही प्रवाहपतीत व्हाल. हा झाला पहिला सिद्धांत. आता हे प्रमाण प्रमाण आहे गुरुचं. पण ही पहिली पायरी झाली. दुसरी पायरी काय आहे? आगम. आगम म्हणजे काय तर ईश्वराला जाणून घेण्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या. तर या पद्धती अवलंबताना त्यांना जे ज्ञान मिळालं, त्यांना जे ईश्वराचं स्वरूप म्हणून गवसलं, त्याला त्यांनी जाणून घेण्यासाठीची एक मेथड डेव्हलप केली किंवा एक उपासना मार्ग डेव्हलप केला, एक तंत्र डेव्हलप केलं. हे आहे याचा उल्लेख केला जातो. सगळ्या या ज्ञानाला आपण आगम म्हणतो. ते आगम सुद्धा प्रमाण आहे. आता गुरु मार्गाने जाणं हा पहिला टप्पा आहे ईश्वराच्या दिशेने जाण्याचा. दुसरा टप्पा कुठला आहे तर आगम मार्गाने, जो त्यांनी उपासना मार्ग सांगितलेला आहे पूर्वसूरूंनी, त्या उपासना मार्गाने जाणे. मग आता आपल्याकडे आगम मध्ये काय आले? आपल्याकडे आगम मध्ये 5 मुख्य संप्रदाय आणि त्यांच्या उपासना पद्धती येतात. कोणते संप्रदाय आहेत? सूर्य आगम, वैष्णव आगम, शक्ती आगम, शिव आगम, गाणपत्य आगम. ठीक आहे. हे 5 आगम आहेत किंवा हे 5 उपासना मार्ग आहेत. पुढे याचा डिटेलमध्ये विस्तार झालेला आहे, ज्याच्यामध्ये मूर्तीपूजा आली, मंत्रोच्चारण आलं, कर्मकांड आलं, यज्ञ आलं, याग आलं, सगळं आलं याच्यामध्ये. नवस बोलणं आलं, सगळं आलं. तर हे पंच आगम किंवा पंच संप्रदाय किंवा देव पंचायतन, हे देव पंचायतन पालन करणं म्हणजे आगमाचं पालन करणं. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आता हे नाव हे पुढे येणार आहे पण तरी सांगतो. अशा पद्धतीने कुठल्याही आगमाचं पालन करणे हाच इटसेल्फ मध्ये वामाचार आहे. ओके. तुम्ही ब्रह्मतत्वाला जाणून घेण्यासाठी ध्यान मार्ग किंवा चिंतनातून ज्ञानप्राप्ती वगळता अन्य कुठला जरी मार्ग वापरला तर तो तुमचा मार्ग हा वामाचारामध्ये गृहीत धरला जातो. तर त्यामुळे या पंचदेवांची सुद्धा या पद्धतीने केली जाणारी साधना ही वामाचार आहे. ठीक आहे. आता हा जो आपण वामाचार करतो आहोत किंवा आपण या पंचदेवांची उपासना करतो आहोत, या मागचं आपलं उद्दिष्ट काय आहे तर या ईश्वराच्या स्वरूपाला आपण जर जाणून घेतलं तर या ईश्वराने जे गुण धारण केलेले आहेत त्यांच्या गुणांचं जे पुराणांमध्ये किंवा अन्य धर्मग्रंथांमध्ये वर्णन आलेलं आहे, तर त्या गुणांच्या आपण उपासनेसाठी पाया बांधतो. म्हणजे आपल्या ईश्वरी तत्वाचे गुण हे आपल्याला अनुसरणीय, अनुकरणीय किंवा आत्मसात करण्यासाठी आदर्श आहे. हे आपण आत्मसात केलं की त्याच्यातून आपली आत्मोन्नती होणार आहे आणि आपण मोक्षाच्या दिशेने जाणार आहे. मग आपले सगळे देव शस्त्र धारण केलेले आहेत, आपण शस्त्र धारण केलं पाहिजे. आपले सगळे देव भद्र रक्षणाय खल निग्रहणाय म्हणतात. त्याचा अर्थ प्रत्येक सज्जन व्यक्तीचं रक्षण करणं हेही आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येक दुर्जन व्यक्तीचा संहार करणं किंवा विनाश करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. हे आपण आगमाचं पालन करताना समजून घेतलं पाहिजे. मग तुम्ही सूर्याच्या संदर्भात तुम्हाला तशा कथा दिसणार नाहीत, पण वैष्णवांच्या आहेत, शक्तीच्या आहे, शिवाच्या आहे, गणपतीच्या आहेत, या सगळ्यांच्या नावांनी पुराण आहे, त्यांच्या वेगवेगळ्या अवतारांच्या नावांनी पुराण आहे. आणि या सगळ्या अवतारांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे सन्माननीय अवतार, बौद्ध अवतार, सन्माननीय अवतार, गौ गौतम बुद्ध अवतार, बौद्ध आणि जैन अवतार, हे महावीर, या दोघांना तुम्ही बाजू बसाला. पण ते वगळता आपल्याकडचे जेवढ्या अवतारांची वर्णन आहे त्या सगळ्या अवतारांमध्ये या ईश्वरी तत्वांनी सज्जनांचं रक्षण केलेलं आहे आणि दुर्जनांचा संहार करायचं काम केलंय.
मग आपण या ईश्वरी तत्वांची ज्या वेळेला उपासना करतो, साधना करतो, मंत्रोच्चारण करतो, मूर्तीपूजा करतो, यज्ञ करतो, हे सगळं करण्यामागचा आपला उद्देश काय असतो की या ईश्वरां तत्वांनी जे गुण धारण केलेले ते गुण मी आत्मसात करणार आहे. ते गुण आत्मसात केल्यामुळे काय होणार आहे, मला माझ्या समोरच्या सगळ्या समस्या सोडवता येणार आहे. म्हणजे समजा मी जर हे गुण आत्मसात केले, उद्या मी कुठेतरी चाललेलो आहे आणि माझ्या अंगावरती 5-50 जणांचा मॉल धावून आला, तर मी काय विचार करेन, सामान्य माणूस असेल तर मी उलटा पळ काढून टाकेन. समजा मी उपासना मार्गावर असेल तर मी काय म्हणेल, मी कालीचा भक्त आहे, मी कशासाठी घाबरायला पाहिजे. मी यांच्याशी प्रतिकार करणार, मी संघर्ष करणार. मरणारच असेल तर मी यांच्यातल्या 4 जणांना घेऊन मरणार, मी एकट्याने तर मरणार नक्की नाही. मी लढायला सिद्ध होतो, मी पळ काढत नाही. मग उपासना जी असते, उपासनेनी तुम्हाला अशा पद्धतीचं बळ प्रदान करणं आवश्यक आहे. ज्या वेळेला तुम्ही गुरूंची उपासना करायला घेता किंवा ज्या वेळेला तुम्ही गुरूंना अशा पद्धतीने ईश्वराचं स्वरूप देता, तर गुरूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये हिंसा केलेली आहे का? गुरूंनी कधी त्यांच्या आयुष्यामध्ये सज्जनांचं रक्षण करायचं काम केलेलं आहे, पण दुर्जनांचं निर्दालन करायचं काम गुरूंनी केलेलं आहे का? नाही केलेलं आहे. गुरु हे अध्यात्माच्या मार्गावरती होते, ते उपासनेच्या मार्गावरती होते, ते संत झालेले होते, ते या प्रापंचिक गोष्टीमध्ये अडकणारच नव्हते. मग तुम्ही जर गुरुला ईश्वर समजून ज्या वेळेला उपासना करता, त्यावेळेला तो नेबळटपणा, तो नपुंसकपणा तुमच्यामध्ये येतोच येतो. मग हा नेबळटपणा, हा नपुंसकपणा येऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे? आपण देवपंचायतांची पूजा करायची, आपण आपल्या कुलदैवतेची, आपल्या कुलस्वामीची उपासना पूजा करायची. का? तर हे आपले सगळे देव जे आहेत ते शस्त्रधारी आहेत. त्या सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या राक्षसाचा संहार केलेला आहे आणि जनसामान्यांचं कल्याण केलेलं आहे. तर आपली वृत्ती त्या पद्धतीची व्हावी, आपण निर्भय व्हावं, आपण अन्यायाच्या विरोधात लढायला सिद्ध व्हावं, आपण सत्याच्या बाजूने उभं राहायला सिद्ध व्हावं, एखाद्या दुर्बलाला न्याय मिळण्यासाठी आपण स्वतःचा प्राण पणाला लावण्यासाठी सिद्ध व्हावं. हे सगळे गुण तुम्हाला कोण शिकवणार आहे? हे सगळे गुण तुम्हाला हे 5 आगम शिकवणार. म्हणून आगम हा उपासना मार्ग जो आहे तो जशी तुमची आत्मोन्नती साधतो, त्याप्रमाणे आगम उपासना मार्ग तुमचा सामाजिक भान सुद्धा कायम ठेवतो. सामाजिक भान कायम असल्यामुळे काय होतं माहिती का, की आपण आपल्या समोर कुणावरती अन्याय होऊ देत नाही. म्हणजे एखादी मुलगी आहे, मोटरसायकलवर 2 पोरं आली आणि तिला छेडतायत, तुम्ही पण बस स्टॉपवर उभे, ती मुलगी पण बस स्टॉपवर उभी आहे. तुम्ही जर गुरु परंपरेतले असाल तर तुम्ही काय कराल? तुम्ही हल्ला कराल, कदाचित कराल, कदाचित करणार नाही, तो तुमच्या वृत्तीचा भाग झाला. पण तेच तुम्ही जर या पंचदेवतांचे उपासक असाल तर तुम्हाला माहिती आहे की दुष्टांचं निर्दालन करणं हे आपलं कर्तव्य आहे, सज्जनांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. इथं या क्षणी पोलीस आहे का? नाहीये. इथं या क्षणी त्या मुलीची जीव आणि अब्रू वाचवण्यासाठी दुसरं कोणी उपलब्ध आहे का? नाहीये. तर मग हे माझं कर्तव्य की मी जाऊन तिचा जीव वाचवला पाहिजे. आणि असं मी का केलं पाहिजे? तर गणेशाने हेच केलं, शिवानी हेच केलं, शक्तीने हेच केलं, विष्णूने हेच केलं. विष्णू सुद्धा काय म्हणतो श्रीकृष्ण अवतारामध्ये, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता. मी साधूंचं संरक्षण करणार आणि विनाश दुष्टांचा मी संहार करणार. हे माझं काम आहे, हे काम मी करणार. मग आपण जर श्रीकृष्णाचे अन्वय असतो तर आपण पण काय म्हणणार, ती मुलगी एकटी आहे, तिची अब्रू वाचवायला दुसरं कोणी आहे का? नाहीये. तर मग मी तिच्या मदतीला जाणार, तिची मी अब्रू वाचवणार, कारण मी श्रीकृष्णाला परमेश्वर मानतो. सो ईश्वराची जी उपासना असते, वेगवेगळ्या आगमांची जी तुम्ही उपासना करत असता, ती या पद्धतीने तुमची विचारसरणी घडवते. आता आपल्याकडे शब्द आणि शब्द समुच्चय आणि शब्द समुच्चयाचं उच्चारण यातून जी आपण ऊर्जा एक्सर्ट करतो आसमंतामध्ये, त्या ऊर्जेच्या जोडीला अजून एक गोष्ट होत असते की त्यातून तुमची एक विशिष्ट प्रकारची वृत्ती विकसित होते. म्हणजे आपण अनुष्टुप छंद म्हणतो, गायत्री छंद म्हणतो, वेगवेगळ्या छंदांचा आपण उल्लेख करतो. प्रत्येक छंदाचा एक स्वतःचा आत्मा आहे. प्रत्येक छंदाची तुमच्या देहावर किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरावरती इफेक्ट करण्याची एक विशिष्ट क्षमता आहे. मग तुम्ही जर गायत्री छंदामधला एखादा श्लोक किंवा स्तोत्र म्हणत असाल तर त्याचा एक भिन्न परिणाम निर्माण होतो. त्या परिणामामुळे तुमची वृत्ती त्या स्वरूपाची तयार होते. तुम्ही जर अनुष्टुप छंदामधला श्लोक स्तोत्र म्हणत असाल तर अनुष्टुप छंदाची मूळ प्रवृत्ती काय आहे? अनुष्टुप छंद तुम्हाला अनुगमन करण्यास किंवा कुणाला फॉलो करण्यासाठी प्रेरित करत असतो. मग आता समजा तुम्ही अनुष्टुप छंदामधलं श्री ललिता सहस्त्रनाम आत्मसात केलं तर काय होणार आहे? तर ललिता देवीचं जे स्वरूप आहे ना ते तुमच्या चित्तामध्ये साठणार आहे, स्थिर होणार आहे. म्हणजे उद्यत सहस्राभा चतुर्बाहू समन्विता रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्वला मनोरूपेक्षु कोदंडा पंच तन्मात्र सहायका निजारुण प्रभापूर मज्जत ब्रह्मांड मंडला.
देवीचं हे जे स्वरूप आहे, की तिने तिच्या हातामध्ये पाश घेतलेला आहे, तिने तिच्या हातामध्ये अंकुश घेतलेला आहे, हे सगळं स्वरूप तुम्ही जर तिची नित्य उपासना कराल तर तुमच्या चित्तामध्ये ते स्थिर होणार आहे. आणि मग त्यानुसार तुमची वृत्ती बनणार आहे, आणि त्यानंतर तुमच्या समोर जर कोणी अन्याय त्याच्यावर होताना दिसला तर तुम्हाला राहणारच नाहीये, तुम्ही त्याच्या मदत करायला जाणार. तुम्ही यशस्वी व्हाल, यशस्वी न व्हाल, कदाचित त्याच्या जोडीला चार फटके तुम्हाला पण पडतील, यापैकी काहीही घडू शकतं. पण नित्य ललिता सहस्त्रनामाचं पठण केल्यामुळे, अनुष्टुप छंदातील ललिता सहस्त्रनामाचं पठण केल्यामुळे तुमची ती वृत्ती विकसित होते, की मी धर्म पालन करणार आणि मी अधर्माचा संहार करणार, मी अधर्माचा नाश करेन. सो आगम पद्धतीची उपासना ही तुमची आत्मोन्नती कशी घडवते, तर तुम्ही ज्या ईश्वरी स्वरूपाचं पूजन करता आहात त्या ईश्वरी स्वरूपाने धारण केलेले गुण तुम्ही स्वतः धारण करता आहात, याच्यातून तुमची अपलिफ्टिंग होते. दुसरीकडे आपण ज्या पंचतत्वांना किंवा ज्या पंचदेवांना पूजतो, त्या पंचदेवांचे आपण जर गुण धारण केले तर त्यातून आपल्या आजूबाजूला जो काय अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठीची लागणारी मानसिकता तुमची विकसित होते. तुम्ही पळ नाही काढणार, तुम्ही म्हणाल मी भवानीचं नाव घेणार आणि लढणार. सो ही जी प्रवृत्ती तुम्हाला तुमच्यामध्ये विकसित करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या आगमाची उपासना करणं आणि नित्य उपासना करणं हे अनिवार्य आहे. त्याच्याशिवाय दुसरा तुम्हाला पर्याय उपलब्ध नाही. ओके. तर हे करताना मी ललिता देवीचं स्तोत्र म्हणतोय, अनुष्टुप छंदामध्ये म्हणतोय. अनुष्टुप छंदामध्ये म्हणल्यामुळे तिने जे हजार नामांचे हजार गुण धारण केलेले आहेत, सगळे हजार गुण मी आत्मसात करणार आहे. पण हे हजार गुण आत्मसात करणं माझं ध्येय आहे का? नाही. माझं ध्येय आहे, मला मोक्ष गाठायचा, मला मोक्षाला जायचंय, मला या जन्म मरणाच्या चक्राच्या बाहेरच पडायचं. पण मग आता या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं? तर त्याच्यामधला एक मार्ग असा आहे की तुम्ही आगम पद्धतीची उपासना करा. आगम पद्धतीची जर तुम्ही लोकांनी उपासना सुरू केली तर त्याच्यातून तुमची तशी वृत्ती घडेल. वृत्ती घडल्यानंतर जे ईश्वराने धारण केलेले गुण आहेत ते निश्चितच दैवी आहेत. आता आपण जर ते दैवी गुण धारण केले तर आपोआप आपली आत्मोन्नती होती. ही आत्मोन्नती होताना आपल्याला हे लक्षात असायला पाहिजे की मी मोक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. किती दूर मोक्ष आहे माहिती नाही, पण ऍटलिस्ट आगम उपासनेमुळे मी मोक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू करतो. गुरु परंपरेत राहिल्याने माझी मोक्षाच्या दिशेने वाटचाल होणार आहे का नाही, हा प्रश्न निश्चित निर्माण होतो. पण गुरु परंपरेने जाताना गुरु जर तुम्ही संन्यास घेतला असेल आणि गुरु तुम्हाला मोक्षानुगामी होण्याच्या दृष्टिकोनातून गुरुमंत्र देत असेल तर 100% त्याच्यातून तुमची आत्मोन्नती साधणार आहे. परंतु गुरु स्वतः संन्याशी आहे, तुम्ही प्रपंचात आहात आणि तुम्ही जाऊन गुरुच्या दर्शनाला गेला तर तो तुम्हाला जी काय उपासना सांगेल, जी काय साधना सांगेल ते तुमच्या प्रापंचिक अडचणी दूर होण्यासाठी सांगणार. सो प्रापंचिक अडचणी दूर होण्याने, किंवा मुलाचं लग्न जमत नाही, मुलीचं लग्न जमत नाही, मग गेले गुरुच्या चरणी, त्यांनी सांगितलं 16 सोमवार करा म्हणून 16 सोमवार केले आणि मुलीचं लग्न जमलं. हा जो भाग आहे ना हा लौकिक जगताशी रिलेटेड आहे. याच्यात तुमची आत्मोन्नती कुठेच साधणार. लौकिक जगतातले तुमचे प्रॉब्लेम या पद्धतीने तुम्ही गुरुला शरण गेल्याने साधणार सुद्धा आहे, पण तुमची आत्मोन्नती काहीच होणार नाही. आता तुम्ही आगम पद्धतीने उपासना सुरू केली तर काय होणार आहे, तर तुमची आत्मोन्नती पण होणार आहे थोडीफार, आणि तुम्ही जे दैवी गुण धारण करणार आहात त्यामुळे तुमचं आयुष्य सुखकर होणार आहे. आपोआपच तुमच्याकडे समृद्धी संपत्ती यायला लागणार आहे. त्यामुळे आगम पद्धतीची उपासना केल्याने दोन्ही फायदा आहे, लौकिक जगताचा सुद्धा फायदा आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये आत्मोन्नती सुद्धा आपल्याला सांगते. आता याच्यात काय होतं की गुरु परंपरा असेल किंवा आगम पद्धती असेल, इथं श्रद्धा आणि तुमच्या हृदयात असलेला या ईश्वरी शक्तीच्या प्रती असलेला भाव, या दोन गोष्टी सगळी काही मिरॅकल्स घडवू शकतात. ज्यांची श्रद्धा असते किंवा ज्यांच्या अंतर्मनामध्ये ती पद्धतीचा ग्रॅटिट्यूड असतो ना, तर त्या लोकांच्या त्या श्रद्धेच्या बळावर ते बऱ्याचदा अशक्य असणारी कामं करू लागतात. सो हे इथे साधू शकतं, पण हे प्रत्येकाला साधेल असं पण कळत. ठीक आहे. आता याच्या पुढचा मार्ग, आता प्रत्यक्ष, आता मला ही प्रत्यक्ष अनुभूती आली पाहिजे. हा जो विचार आहे हा आपल्याकडे चार्वाकाचा विचार आहे, हा आपल्याकडे कम्युनिस्टांचा विचार आहे, हा आपल्याकडे पुरोगाम्यांचा विचार आहे, हा आपल्याकडे सर्व अश्रद्ध नास्तिकांचा विचार आहे. इस्लाम आणि ख्रिश्चनिटीमध्ये अशा पद्धतीच्या वेडाचाराला
स्थानच नाही, ते डायरेक्ट गळा कापून विषय संपवून टाकतात. पण आपल्याकडे हा विचार आहे की ईश्वराचं आम्हाला प्रत्यक्ष प्रमाण मिळाल्याशिवाय आम्ही ईश्वर आहे हे मानणारच नाही. तुम्ही किती बोंबलायचं ते बोंबला, आम्हाला काही घेणं नाही. जो आम्हाला दिसत नाही त्याला आम्ही मान्य करणार, हे साधी सोपी कन्सेप्ट आहे. आता ईश्वराला जर मला समोर तो मला दिसत नाहीये तर मी त्याला जाणून कसं घेणार आहे? आपण काय केलं की पहिल्यांदा गुरूंनी जे काय सांगितलेलं आहे, गुरूंच्या शब्दावर, गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालून बघितलं. आपण पहिली स्टेप पार पाडली. आपण दुसऱ्या स्टेपमध्ये आलो की आपण आगमामध्ये आलो. मग पुराणांमध्ये वगैरे या ईश्वराच्या स्वरूपाचं असलेलं वर्णन, त्यानुसार असलेले विग्रह, त्यानुसार असलेले मंदिरं आणि आपल्याला उपलब्ध असलेले श्लोक, स्तोत्र, यज्ञ करण्याच्या पद्धती, या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण मोक्षाच्या दिशेने आपल्या पद्धतीने आपण आपली वाटचाल चालू ठेवली. पण आता तिसरा जो भाग येतो ना, तो तिसरा भाग थोडासा वेगळा आहे की मला ईश्वराचं प्रत्यक्ष प्रमाण मिळालं पाहिजे. तर मला जर ईश्वराचं प्रत्यक्ष प्रमाण मिळालं पाहिजे तर मग मी ईश्वराच्या स्वरूपावरती चिंतन करायला हवं. बरोबर आहे? म्हणजे याच्यासाठी शब्द आला अनुमान. मी अनुमान केल्यानंतर मला ईश्वराचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. आता हे कसं आहे की मी गुरुनी दाखवलेल्या मार्गाने चालून बघितलं, माझी थोडीफार उन्नती झाली, पण मला त्याच्यातून जे हवंय ते काही मला मिळालेलं नाही. म्हणजे मी गुरुला प्रमाण मानून, गुरुला ईश्वर स्वरूप समजून वगैरे सगळं करून झालं, मला हवं तितकं मला काही मिळालं नाही. मग मी पुढचा मार्ग काय घेतला? मी आगम मार्गावर आलो. मी आगम मार्गावर येऊन देवाची देव या पद्धतीने, पंचदेव या पद्धतीने उपासना वगैरे सगळं केलं. पण मी एवढं सगळं करूनही ना मला मनोवांछित फलप्राप्ती होतच नाही. मग आता मला याचा पुढचा मार्ग शोधला पाहिजे, ईश्वराला जाणं. तो मार्ग म्हणजे अनुमान. अनुमान म्हणजे काय आहे की ईश्वराच्या स्वरूपाचं आपण चिंतन करायचं. आता मला जर समजा ईश्वराच्या स्वरूपाचं चिंतन करायचंय, हा, तर आपण असा विचार करू, समजा एखादा व्यक्ती जर लेखक असेल ना, तर ईश्वर आहे. ईश्वर म्हटल्यानंतर तो अप्रतिम लिहिणारा असणार, म्हणजे तो संपूर्ण जगताचं ज्ञान लिहून टाकू शकेल या लेवलचा माणूस आहे. सो आपण एक एक सिद्धांत काय म्हणला की ईश्वर हा जो आहे हा जगातला सर्वोत्कृष्ट लेखक आहे, त्याच्याकडे जगातलं सगळं ज्ञान. हा एक आपण शक्यता मांडली आणि ती दृढ झाली. पण दुसरं काय आहे बाबा, ईश्वरामध्ये सामर्थ्य, परम सामर्थ्य, विराट आहे तो. तो संपूर्ण जगताला व्यापून दशांगाला उरलेला आहे, असं स्वरूपाचं मी ईश्वराची कल्पना केली. म्हणजे नॅचरली काय झालं, हे माझा अनुमान आहे. मला दिसलेला आहे का? संपूर्ण जगतच मला दिसू शकणार नाही, तर संपूर्ण जगताला व्यापून तो दशांगुळे कसा उरला हे मला कसं काय कळणार आहे? पण मी ते अनुमान मानतो की ईश्वर असा असणार आहे बाबा, आणि म्हणून मग मी त्याच्या चरणी लीन होणार आहे. मग हे असा सिद्धांत कुठे मांडला? असा सिद्धांत मांडला त्यांनी पुरुष सुक्तामध्ये. पुरुष सुक्तामध्ये ते काय म्हणतात की सहस्त्र शीर्षो सहस्त्र बाहू. तर हे सहस्त्र शीर्षो द्विसहस्त्र बाहू म्हणजे त्यांनी ईश्वराच्या एका परमविराट स्वरूपाची कल्पना केली, जी संपूर्ण जगताला व्यापून असलेल्या ईश्वराच्या स्वरूपाची कल्पना केली, त्याचा अनुमान बांधला आणि त्याच्यात मग काय काय गुण असतील आणि मग त्या गुणांचा विचार करून, त्या गुणांची कल्पना करून ईश्वर या लेव्हलचा आहे, मग मी या लेव्हलच्या ईश्वराला जाणून घेतो. ही आपण आपल्याकडे टेक्निक वापरली. आता ही टेक्निक कोणी वापरली? वेदरचयिता ऋषींनी वापरली. त्यांनी ईश्वरासाठी म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पहिल्यांदा काय करायचं की एखादी गोष्ट सर्वोत्कृष्ट असण्याचा मानक काय किंवा मापदंड काय आहे, तो मापदंडाची आधी कल्पना करायची किंवा अनुमान करायचं, किंवा त्या मापदंडाचे अनुमान झाल्यानंतर त्या मापदंडाला शब्दबद्ध करायचं. हा, आणि मग त्या मापदंडाला शब्दबद्ध केल्यावर काय म्हणायचं की हा जो आहे हा या, समजा आपण असं समजा की आपण गोड या चवीचा मापदंड ठरवायला बसलोय. तर मग साखरेचा गोडवा वेगळा आहे, मधाचा गोडवा वेगळा आहे, गुळाचा गोडवा वेगळा आहे, अन्य वेगवेगळ्या घटकांचा गोडवा वेगळा आहे. आता आपण अनुमान करतोय की मला समजा माझ्या दृष्टीने बरं का, वैयक्तिक पातळीवर मी जर म्हटलं की नाही, साखरेची जी गोडी असते ना त्यापेक्षा गोड जगात दुसरा पदार्थ असू शकत. मग माझ्यासाठी काय झालं की ईश्वराचं जे स्वरूप आहे ते जर मी टेस्ट या पॅरामीटरवर घासून बघणार असेल, टेस्ट म्हणजे तोंडाची चव या अर्थाने, तर तो साखरेसारखा गोड आहे. मग तो ईश्वर आहे ना तो. मग तो साखरे सारखा गोड नसून तो साखरेपेक्षाही गोड आहे. जो साखरेपेक्षाही गोड आहे ना तो ईश्वर आहे. मग ही माझी बुद्धी झाली की मला खाणं आवडतं, मी खाण्याच्या पॅरामीटरमध्ये ईश्वरत्व कुठे शोधलं की जो साखरेपेक्षा गोड आहे तो ईश्वर आहे. एखाद्या व्यक्ती युद्ध करणारा असेल तो त्या दृष्टिकोनातून विचारलो, नाही नाही, तो तलवार जशी चालवतो ना, देवासारखी तलवार कोण चालवू शकणार आहे? त्याच्यासाठी बेंचमार्क झाला. बलराम गदा चालवण्यामध्ये निपुण होता, युधिष्ठिर भालाफेकीमध्ये निपुण होता, अर्जुन धनुष्यबाण चालवण्यामध्ये निपुण होता. मग आपण काय केलं की बेंचमार्क ठेवलं, आणि त्या बेंचमार्कच्या पलीकडे आमचा ईश्वर असावा. मग आपल्याकडे एक किराट आणि अर्जुनाची कथा आहे, तुम्हाला कदाचित माहिती असेल. त्या किराट आणि अर्जुनाचं युद्ध होतं, त्याच्यामध्ये अर्जुन किराटाला पराभूत करतो आणि त्यानंतर मग तो किराट जो असतो तो स्वतः शिवाचं रूप घेऊन प्रकट होतो
आणि अर्जुनाला काही सिद्धी प्रदान करतात. ही सगळी स्टोरी कदाचित खरी असेल, कदाचित खोटी असेल, पण इथं आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की जगातला सर्वोत्कृष्ट धनुर्धर जो आहे अर्जुन, त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान असलेला किराटाची आपण कल्पना करतो. तो किराट शिवाचा अवतार आहे, आणि तो शिवाचा अवतार आहे म्हणून तो अर्जुनापेक्षाही चांगला धनुर्धर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीतील सर्वोत्कृष्टतेचा मापदंड काढायचा आणि त्या मापदंडाच्या पलीकडे आमचं ईश्वरी तत्व आहे असं म्हणायचं. पण हे सगळी जी आपण कल्पना किंवा हा सगळा जो सिद्धांत मांडतोय हा ईश्वरी तत्वाबद्दल मांडतो बरं का. गुरु हा विषय आपला खूप मागे सुटलेला आहे. आता दुर्दैव काय होतंय की लोक गुरु आणि ईश्वर यांचं फ्युजन करून त्याला या सगळ्याच्या पलीकडे बसवण्याचा प्रयास करतात. हा त्यांचा म्हणजे बौद्धिक भ्रम आहे, किंवा हे त्यांनी स्वतःच्याच कुठल्या तरी समाधानासाठी निर्माण केलेलं एक मायापटल आहे. त्यामुळे त्याला थोडंसं आपण बाजूला ठेवूया. तर आपण जगातल्या प्रत्येक गोष्टीतील सर्वोत्कृष्टता आणि त्या सर्वोत्कृष्टतेच्या पलीकडे असलेला आमचा ईश्वर, असं अशा पद्धतीने आपण मांडणी करायला सुरुवात. ही मांडणी कशी केली तर वेद रचयिता ऋषींनी नेती नेती हा सिद्धांत आळवला की तो ह्याच्याही पलीकडे आहे, तो त्याच्या पलीकडे आहे, तो ह्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. असं करत 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 एका टप्प्यावरती आले की त्यांच्या लक्षात असं आलं की ज्या ईश्वरी स्वरूपाची आपण कल्पना करत आहोत तो इतका सामर्थ्यवान आहे, तो इतका गुणवान आहे, त्याचं पोटेन्शियलच इतकं भयानक आहे की तो मूर्त स्वरूपामध्ये असूच शकत नाही. मग तो मूर्त स्वरूपात नाहीये, तो निर्गुण निराकार आणि अनिवर्चनीय आहे असं आपण नीती नीती सिद्धांत आळवत काय झालं की आपल्याला असं लक्षात आलं की ज्याच्याकडे जगातले सगळे गुण आहेत, ज्याच्याकडे जगातलं सगळं ज्ञान आहे, जगातलं सगळं शस्त्रविद्या अस्त्रविद्या ज्याला माहित आहे, ज्याला सगळ्या सिद्धी माहिती आहे, ज्याला सगळंच माहिती आहे, असा व्यक्ती सर्वोत्कृष्ट असल्यामुळे आणि माझ्या लेव्हलचं दुसरं कोणी नसल्यामुळे एक विशिष्ट प्रकारच्या निरीच्छ अवस्थेला प्राप्त होतो. ईश्वरी तत्व किंवा ब्रह्मतत्व जे त्याला आपण तसं निरीच्छ ठरवलं. म्हणजे तो आपण काय म्हणालो की तो जो आहे तो निर्गुण निराकार आणि अनिवर्चनीय आहे. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, त्याला कुठलाही आकार नाही, आणि तो अनिवर्चनीय आहे. इथं आपण जाऊन थांबलो. ईश्वर किंवा ईश्वराचं श्रेष्ठत्व हे आपण निर्गुण निराकार आणि अनिवर्चनीय या सिद्धांतामध्ये समजून घेतो. आता आपण काय झालं की ईश्वराला तर आपण हे केलं की या सगळ्याच्या बियॉन्ड जो आहे तो ईश्वर आहे, आणि तो जो ईश्वर आहे तो या संपूर्ण जगताला चालवतो आहे. आता तो संपूर्ण जगताला चालवतोय म्हटल्यानंतर आपण सृष्टीच्या संरचनेचा विचार करायला लागलो. सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी अंतर्भूत आहेत त्या त्या गोष्टींचा आपण विचार करायला लागलो. मग त्यावेळेला या संरचनेचं परिपूर्णत्व किंवा याच्यातल्या कुठल्याही घटकाचं समूळ नाश न होणं किती महत्वाचं आहे याचा आपल्याला जाणीव झाली की नाही, ही संरचनाच इतकी सुंदर आहे की ही घडवणारा व्यक्ती हा व्यक्ती असूच शकत नाही, तो ईश्वरच असू शकतो. सो इथं त्याच्या त्या स्वरूपाचं चिंतन करता करता ते स्वरूपाचं विराट पण आपल्याला ज्ञात झाल्यामुळे आपण शरण जाऊन त्याला ईश्वराला शरण झालो गेलो, किंवा आपण त्या ईश्वराच्या अस्तित्वाला मान्य केलं. हे अनुमान चाललंय बरं का आपलं सगळं. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला ईश्वर दिसलेलाच नाही, आपल्यापैकी कोणीच ईश्वर बघितलेला नाही. आपण ना श्रीकृष्ण बासरी वाजवताना बघितलाय ना, आपण श्रीकृष्ण कंस आणि चाणोराचा संहार करताना बघितलाय. पण आपल्या दृष्टीने जे आहे अनुमान, ते अनुमान आपल्याला पूर्वसुरींनी जे काय ज्ञान दिलेलं आहे ते, आणि आपली कल्पनेची जी झेप आहे ती, या दोनच्या बेसवरती जे क्रिएट झालेलं आहे ते आहे अनुमान. आता हे अनुमान जे आहे ना, हे अनुमान आपण तर्क करतोय. आता तर्क करताना लक्षात घ्या, म्हणजे जस्ट मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, परत त्याला हे करू नका. ललिता देवी ही जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. तर आपण जेव्हा सौंदर्याचा मापदंड ललिता देवी म्हणतो, हा ललिता देवी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे, आणि मला जर लग्न करायचं असेल ना, कमीत कमी ललिता देवीच्या इतकी तर नाही पण तिच्या 10%, 5%, 2% तरी कपॅसिटी असणारी सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात यायला पाहिजे, तरच मी तिच्याशी लग्न करू शकतो. ही आपली कल्पना आहे. आता या अनुमानात काय झालेलं आहे की ललिता देवी या सौंदर्याचा मापदंड मला माझ्या ऍक्सेप्टेबल रेंजच्या याच्यात येणारा मापदंड याची आपण एक तुलना केलेली आहे किंवा कल्पना केलेली आहे, आणि त्या टप्प्यावरती आपल्याला जाणवलं की हा ललिता देवीच्या 1% सुंदर असलेली जरी स्त्री असेल तर मी तिच्याशी लग्न करायला मोकळा. सो हे आपण ईश्वराच्या स्वरूपाची कल्पना करतोय, त्याच्या विराटाची किंवा त्याच्या सर्वोत्कृष्ट रूपाची कल्पना करतोय, आणि त्यानंतर आपण आपल्या रेंजमध्ये असलेल्या त्या रूपामध्ये ते सर्वोत्कृष्टत्व बघतोय किंवा ते आरोपित करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कसं,
ललिता देवी जागतिक पातळीवरती विराट सर्वव्यापी आहे. माझ्या लेवलवरती मला ललिता देवी मिळणारे नाही मिळणारे, मी तर सामान्य मानव आहे. मग माझ्या समोरच्या 100 स्त्रियांपैकी मी तशी सुंदर स्त्री एखादी त्या रेंज मधली शोधून तिच्याशी लग्न करेन. महान सिद्धांत तुम्ही एखादी फिल्म ऍक्ट्रेस आणि सामान्य माणूस त्याच्या कॉलेजमधल्या एखाद्या मैत्रिणीशी लग्न करणार असेल त्याच्याशी सुद्धा जोडून बघू शकता. तर इथं जे झालेलं आहे ना, सर्वोत्कृष्ट काय आहे आणि त्याच्यानंतर माझ्या रेंजमध्ये काय आहे. आता आम्ही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट करतो ना, तर त्याच्यात एकदा आम्हाला एक असा माणूस भेटला होता. त्यांनी सांगितलं की आपल्याला जर एखादी मशीन घ्यायची असेल तर ही मशीन जगातलं या टाईपच्या मशीन बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यापैकी टॉप 5 कंपन्या कोणत्या आणि त्यांचे स्पेसिफिकेशन काय. त्यानंतर भारतातल्या टॉप 5 कंपन्या कोणत्या, त्यांचे स्पेसिफिकेशन काय. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या टॉप 5 कंपन्या कोणत्या, त्यांचे स्पेसिफिकेशन्स काय. स्पेसिफिकेशन मध्ये टेक्निकल स्पेसिफिकेशन येतात, तसं प्राइस आपण स्पेसिफिकेशन येतो. त्यानंतर पुण्यातल्या टॉप 5 कंपन्या कोणत्या, त्यांचे स्पेसिफिकेशन काय. मग ह्या सगळ्या स्पेसिफिकेशनचा विचार केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या त्यातल्या त्यात चांगलेच फीचर्स देणारी पण त्याच वेळेला आपल्या बजेटमध्ये बसणारी जी मशीन आहे ती मशीन आपण घ्यायचं ठरवतो. मग त्याच्यामध्ये पुण्यातलीच असली म्हणजे सर्व्हिसिंग मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येत नाही, काही प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह करू शकतो. आपल्याकडे असणारे स्टेट लेवलचे किंवा नॅशनल लेवलचे किंवा इंटरनॅशनल लेवलचे जे स्पेसिफिकेशन आहेत टेक्निकल, ते आपण त्या समोरच्या मशीनवाल्याला दाखवून याच्यातल्या 4 गोष्टी तरी तू तुझ्या मशीनमध्ये इन्कॉर्पोरेट करून देशील का बाबा, हे त्याला आपण विचारू शकतो किंवा आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो. तर इथं विराटाला आपण आपल्या रेंजमध्ये आणून आपल्या रेंजमध्ये सुद्धा त्याच्यातल्या सर्वोत्कृष्टतेचा विचार करतो. यालाच तुम्ही ब्रह्मांडी ते पिंडी असं पण म्हणू शकता की बाबा ब्रह्मांडामध्ये जे काय सर्वोत्कृष्ट आहे ते मला माझ्या रेंजमध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट प्रमाणामध्ये हवं आहे. आता याच्यात अजून एक विचार कसा येतो की सर्वोत्कृष्टतेच्या माझ्या व्याख्या किंवा माझी कल्पना किंवा माझं जे अनुमान आहे हे सगळंच्या सगळं स्थूल स्वरूपाचं आहे. पण स्थूल स्वरूपातलं असं काही विराट जर असेल तर त्याची मी केवळ कल्पना करू शकतो, मी ते बघू शकत नाही. ही माझी मर्यादा आहे. त्याचप्रमाणे जगतातील जे विराट स्वरूप सूक्ष्म रूपामध्ये आहे, ऊर्जा रूपामध्ये आहे, त्याला विराट रूपामध्ये सुद्धा मी बघू शकत नाही. सूक्ष्म रूपामध्ये सुद्धा मला त्याची अनुभूती इंद्रियांनी झाली तर ती त्या गोष्टीला मी जाणून घेऊ शकणार आहे किंवा इंद्रिय हा मला त्या सूक्ष्म रूपाला सुद्धा जाणून घेण्याचा मार्ग आहे. ठीक आहे. मग ललिता देवीच्या चाफेकळी नाकाचं अष्टवाग्देवींनी केलेलं वर्णन, एखाद्या फिल्म ऍक्ट्रेसच्या चाफेकळी नाकाचं तुम्ही बघून केलेली कल्पना आणि वास्तवामध्ये तुमच्या कॉलेज क्वीनचे असलेलं चाफेकळी नाक, या तिन्हीची तुम्ही तुलना करू शकता. तिन्ही दृश्य आहेत. पण ज्या गोष्टी अदृश्य आहेत, ज्या गोष्टी किंवा जे गुण अदृश्य आहेत, ती अगदी करुणामयी आहे, ती स्वभावाने खूप चांगली आहे. स्वभावाने खूप चांगली आहे याला मेजर करणारं जगातलं कोणतंच युनिट नाही. ओके. सो आपल्याला या ठिकाणी मग इंद्रियांच्या पलीकडे जे आहे त्याला जाणून घेणं शक्य नाहीये. पण त्याला आपण अनुमान त्याच्या स्वरूपाचं बांधू शकतो. मग आपण याच्यामध्ये काय म्हणतो की ईश्वराचं जे स्वरूप आहे किंवा चेतनेचं जे स्वरूप आहे, ऊर्जेचं जे स्वरूप आहे त्याच्या अस्तित्वाशिवाय हे जगत दिसूच शकत नाही किंवा सृष्टी कल्पूच शकत नाही आपण. मग ईश्वराचं दृश्यमान असणारं स्थूल स्वरूप कुठलं, तर आपल्याला दिसत असलेलं हे संपूर्ण ब्रह्मांड हे स्थूल स्वरूप आहे. सूक्ष्म स्वरूप कोणतं, प्रत्येकाच्या मध्ये विद्यमान असणारी ती प्राणशक्ती. ठीक आहे. मग स्थूल स्वरूप हा मास आहे, त्याच्यामध्ये विद्यमान असणारी प्राणशक्ती ही एनर्जी आहे. आणि आईन्स्टाईनचा सापेक्षतेचा सिद्धांत काय सांगतो, मास अँड एनर्जी आर इनसेपरेबल. ठीक आहे. यालाच तुम्ही शिव आणि शक्ती अभिन्न आहेत, एकमेकांपासून ते विलग केले जाऊ शकत नाहीत, ते कायम परस्पररत आहेत. मग हे सगळे सिद्धांत ज्या वेळेला तुम्ही मास आणि एनर्जी इन्सेपरेबल म्हणता आणि मासला तुम्ही शिव आणि एनर्जीला तुम्ही शक्ती म्हणता, त्यानंतर तुम्ही जे काय क्वांटम फिजिक्स मध्ये वाचत असता तेच तुम्हाला आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा वाचायला मिळते. मी जे म्हणतो विज्ञान आणि अध्यात्म ह्याच्यामध्ये काहीही भेद नाहीये, तर हा भेद असा नाही. आता मास अँड एनर्जी आर इन्सेपरेबल ह्या तर्कापर्यंत पोहोचण्यासाठी आईन्स्टाईननी सुद्धा काय केलं होतं, तर त्यांनी अनुमान केलं होतं. त्या अनुमानाला त्यांनी सिद्धांताचं स्वरूप दिलं आणि त्या सिद्धांताला नंतर त्यांनी सिद्ध करून दाखवलं.
आपल्याकडे सुद्धा हेच आहे की आपण ईश्वराच्या स्वरूपाचा अनुमान करतो, त्याला सिद्धांत रूपाने मांडतो आणि सिद्धांत रूपाने मांडल्यानंतर आपण त्याला म्हणतो की आता मला याची अनुभूती मिळायला पाहिजे. मला ही अनुभूती मिळाली तरच मी म्हणणार की ईश्वराचं अस्तित्व आहे. मला जर ही अनुभूती मिळाली नाही तर मी ईश्वराचं अस्तित्व मान्य करणार नाही. हा सुद्धा आपल्याकडे एक विचार आहे जो चार्वाक किंवा यासारख्या मंडळींनी मांडलेला आहे. याला आपण नास्तिकता म्हणतो की मला हे सगळं तुम्ही सांगितलं हे अनुमानाच्या पातळीवर मान्य, सिद्धांताच्या पातळीवर मान्य, पण मला जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभूती नाही तोपर्यंत मी याला प्रमाण मानायला तयार. आता हे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे हे प्रत्यक्ष प्रमाण मला मिळालं तरच मी म्हणणार की ईश्वर आहे. मला हे प्रत्यक्ष प्रमाण मिळालं नाही तर मी ईश्वर आहे हे मान्यच करणार नाही. हा एक विचार आपल्याकडे पुरोगाम्याचा नेहमी सोडायला बसतो की ईश्वराचं आम्ही अस्तित्वच मान्य करत नाही जोपर्यंत आम्हाला त्याची अनुभूती येत आहे. म्हणजे ते प्रत्यक्ष प्रमाणबद्दल बोलत असतात. आता ह्या प्रत्यक्ष प्रमाणचा विचार पतंजली ऋषींनी काही हजार वर्षापूर्वी मांडला होता. म्हणजे पुरोगामी अशी कल्पना करू शकतील किंवा पुरोगामी असं डोकं लावू शकतील हे त्यांना काही हजार वर्षांपूर्वी माहिती होतं किंवा त्या पद्धतीने विचार करणारी लोक त्या काळामध्ये सुद्धा अस्तित्वामध्ये होती आणि त्यांच्या सुद्धा या विचारांचं खंडन करून त्यांना ईश्वरी स्वरूपाची अनुभूती किंवा ज्ञान प्रदान करण्यासाठीचे जे काय करायचं असायचं ते सगळं या ऋषी मंडळींनी किंवा या द्रष्ट्यांनी केलेलं आहे. परम करुणामयी भाव हृदयामध्ये ठेवून त्यांनी हे साधलेलं की नाही, मला जगतातील प्रत्येक व्यक्तीच्या मनातील प्रत्येक शंकेचं निरसन करून त्याला ईश्वराच्या स्वरूपाची अनुभूती करून द्यायची. आता ईश्वराच्या स्वरूपाची अनुभूती म्हणजे गुरु परंपरा येते ना, तो गुरुला सुद्धा ईश्वर मानला म्हणजे त्याच्या लेवलला त्याची अनुभूती साधलेली आहे त्याला ईश्वराची. जो अगम मार्गाने जातोय त्याच्यासाठी तो श्रीकृष्ण असेल विष्णू असेल त्या रूपामध्ये तो त्या ईश्वराला बघतोय, त्याच्यासाठी ती त्यांनी अनुभूती साधून घेतलेली आहे. पण आता जे म्हणतात की आम्ही अनुमानाच्या मार्गावर साधतो, अनुमानाच्या मार्गावरच्या लोकांनी हे जाणून घेतलं की नाही, ईश्वर जो आहे तो नेती नेती मार्गाने गेल्यानंतर त्याची आपल्याला स्वरूपाची कल्पना किंवा अनुमान करता येतं आणि तो ईश्वर आहे हे मला आता तर्काच्या लॉजिकच्या पातळीवर समजलेले म्हणून मला सुद्धा मान्य झालं. सो ही तिसरी लेवल पण पार झाली. पण त्याच्या पलीकडचे काही लोक आहेत ते काय म्हणतात, प्रत्यक्ष प्रमाण. आम्ही प्रत्यक्ष प्रमाणाशिवाय ईश्वराचं अस्तित्वच मान्य करणार नाही. मग अशा प्रत्यक्ष प्रमाण लोकांसाठीचा हे पुढचं चिंतन आहे. आता ज्याला आपण वैज्ञानिक पद्धती म्हणतो ती काय आहे, तर पहिल्यांदा अनुमान करायचं किंवा कल्पना करायची. त्या कल्पनेच्या रूपाने तुम्ही एक सिद्धांत मांडायचा आणि मग तो सिद्धांत तुमच्या आजच्या असलेल्या ज्ञानाशी काढून बघायचा, पडताळून बघायचा, त्या दृष्टिकोनातून प्रयोग करायचे. हे प्रयोग करून 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 वैज्ञानिक प्रयोगातून एकदा आपण जो सिद्धांत मांडला होता तो खरा आहे हे लक्षात आलं की आता तो म्हणजे आम्ही सिद्धांताची कल्पना केली, आता प्रयोग करून आम्ही त्याची पुष्टी करून घेतली, म्हणजे आता हा सिद्धांत वैज्ञानिक नियम झाला. जर समजा आम्ही एखादा सिद्धांत मांडला आणि प्रयोगातून आम्ही त्याची पुष्टी करायचा प्रयत्न केला पण प्रयोगातून आम्हाला ते साधलंच नाही, तर या विचाराचा आम्ही त्याग करू, त्या चुकीचा मांडला होता. सो ही झाली याच्या आधीची पद्धत की ईश्वराच्या स्वरूपाची कल्पना करायची, अनुमान करायची, अनुमान करून ईश्वराला जाणून घ्यायचं. पण हे सुद्धा जे आहे हे सगळं भौतिक पातळीवरती आहे. म्हणजे तुम्ही प्रयोग करता तर तो प्रयोग तुम्हाला होताना दिसतो, त्या प्रयोगाची अनुभूती तुम्ही घेता. म्हणजे समजा पाण्यामध्ये ऍसिड टाकलं तर काय होतं, ऍसिडमध्ये पाणी टाकलं तर काय होतं, तर दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी घडतात. दोन्हीमध्ये जरी फसफसणार असलं तर ते वेगवेगळ्या पद्धतीने फसफसतं. मग तिथं तारकाच्या रूपाने तुम्ही विचार केला, 4 केमिकल इक्वेशन लिहून काढले की HCl प्लस H2O म्हणजे काय होणार, मग H2O प्लस HCl केलं तर काय होणार, हे सगळं तुमचा सिद्धांत होता. त्याची तुम्ही प्रॅक्टिकल ट्रायल घेतली आणि तुमचा तर्क योग्य आहे अयोग्य तुम्हाला कळलं. जो अयोग्य असेल तर मग योग्य काय होतं हे तुम्ही लिहून काढलं. म्हणजे इथं तुमचा अनुमान सिद्धांत आणि वैज्ञानिक दृष्ट्या अस्तित्वाचा किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर इथं हे तुमची प्रोसेस पूर्ण होते. पण प्रत्यक्ष बोध म्हणजे काय आहे की मला ईश्वराचा थेट संपर्क व्हायला पाहिजे, मला ईश्वराचा थेट साक्षात्कार व्हायला पाहिजे. इथं मला कुठल्याही स्वरूपाचा मध्यस्थ नाही पाहिजे. कोणताही मध्यस्थ नसताना मला ईश्वराच्या स्वरूपाचा साक्षात्कार व्हायला पाहिजे, तर तो असेल माझा प्रत्यक्ष बोध. आता मी आतापर्यंतच ईश्वराचं जे स्वरूप जाणून घेतलं आहे हे मी कसं जाणून घेतलेलं आहे, आता गुरुने जे विचार मांडले ते शब्दबद्ध,
मग शब्दबद्ध विचार मी काय केले, मी वाचले, म्हणजे माझ्या इंद्रियांनी ते ज्ञान ग्रहण केलं. मग माझ्या अंतःकरण चतुष्टयाने त्याचं पृथक्करण केलं. त्याच्यापैकी माझं जे चित्त आहे ते माझ्या पात्रता सिद्धांतानुसार मी त्याला ग्रहण करू शकलोय. त्याच्या जोडीला आजच्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या अनुरूप मी त्या गोष्टीचं माझ्या अंतःकरण चतुष्टयाने पृथक्करण करून मला एक रिझल्ट दिलेला आहे. सो माझ्या या सगळ्या प्रोसेसमध्ये माझा देह, माझे स्थूल इंद्रिय, माझे सूक्ष्म इंद्रिय, या सगळ्यांनी या ज्ञानाचं पृथक्करण करून मला ती अनुभूती दिली आणि त्या अनुभूतीच्या अनुष्कर्ष काढलेला आहे. पण ही सगळी जी प्रोसेस झालेली ही देहाच्या पातळीवर झाली आहे, याच्यामध्ये आत्मा कुठेही इन्व्हॉल्व्ह झालेला नाही. का बरं? तर आपली जी इंद्रिय आहेत ती त्यांना मिळणारं जे ज्ञान किंवा अनुभूती असते ती अंतःकरण चतुष्टयाकडे पाठवतात. अंतःकरण चतुष्टय त्याचं पृथक्करण करतं. कसं पृथक्करण करतं? तर आजवरचे आपल्याकडे असलेले अनुभव, आपल्याकडे असलेलं ज्ञान म्हणजे आपले पूर्वग्रह, आणि कदाचित कुठेतरी तुमची चेतना वैश्विक चेतनेशी कनेक्ट होऊन तिथून काही ज्ञान मिळालं असेल तर सगळ्याच्या बेसवर आपण विश्लेषण करतो आणि त्यानंतर ते ज्ञान आपण आत्म्याला देतो. आता इथं काय झालेलं आहे, इथं व्हेरिएबल्स ऍड झालेले आहेत. आपण जसं म्हणतो आंखो देखी सच नाही होता, कानो सुना सच नाही होता, असे हे जे आपल्या इंद्रियांचे इफिशियन्सी प्रॉब्लेम्स आहेत, त्या इफिशियन्सी प्रॉब्लेम्समुळे तुम्ही जे ग्रहण केलेलं आहे ते पूर्णच्या पूर्ण प्रोसेसिंगसाठी किंवा चिंतनासाठी गेलेलं आहे का नाही गेलेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा मन, बुद्धी, चित्त, अहंकार, तुमच्यावर असलेले संस्कार, तुम्ही ज्या भौगोलिक किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये असाल, ह्या सगळे व्हेरिएबल्स किंवा या सगळ्या मायापटल ती गुंडाळली जात आहेत त्या ओरिजिनल ज्ञानाच्या भोवताली. आणि त्यामुळे तुम्ही जे ज्ञान मिळालं असं म्हणतात ते ज्ञान कुठंच शुद्ध नसतं. ते या मायापटलांनी स्थलकाल परत्वे बद्ध झालेलं ज्ञान तुम्हाला मिळाले. आता आपण ईश्वराच्या स्वरूपाला जाणून घेण्याच्या ज्या पायऱ्या घेतल्या होत्या, आगम आणि अनुमान. पण आगम आणि अनुमान या दोन्हीमध्ये तुम्हाला जे मिळालेलं ज्ञान आहे ते अंतःकरण चतुष्टय या पातळीवरून विश्लेषित झालेलं ज्ञान होतं. ते विशुद्ध ज्ञान नव्हतं. म्हणजे तुमच्या क्षमतांच्या मर्यादांमधलं सर्वोत्कृष्ट असलेलं ज्ञान, पण ते परिपूर्ण ज्ञान नाही. या ज्ञानाला आता याच्यासाठी एक शब्द वापरला जातो, इंद्रिय गम्य ज्ञान. ठीक आहे. आपली बहिर्ंद्रिय आणि अंतरिंद्रिय म्हणजे अंतःकरण चतुष्टय, या दोघांना ज्याची आलेली आहे किंवा या दोघांना जे उमजू शकलेलं आहे ते ज्ञान म्हणजे इंद्रिय गम्य ज्ञान. इंद्रियगम्य ज्ञान हे उपासनेच्या प्राथमिक स्तरांवरती तुम्हाला आधार म्हणून निश्चित कार्यरत आहे, निश्चितपणे मदत करणार आहे. पण मी म्हणाल्यासारखं या ज्ञानावरती वेगवेगळ्या मायापटल रूपी ऑक्सिडेशनची काजळी चढलेली आहे. तुम्हाला पूर्ण किंवा विशुद्ध ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला इंद्रिय गम्य ज्ञानांचा त्याग करावा लागतो. आपण एक शब्द वापरला होता, प्रत्यक्ष बोध. ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष बोध व्हायला पाहिजे. आता ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष बोध जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर तिथं तुम्ही इंद्रियगम्य ज्ञानाला नाकारणं ही एक पहिली पायरी आहे. पण एका विशिष्ट अवस्थेला गेल्यानंतर इंद्रिय ते अविरतपणे प्रदान करत असणारं ज्ञान या सगळ्यांना बाजूला सारता आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या इंद्रियांचं कार्य चालू राहिलं, इंद्रियांनी इंद्रियांच्या पातळीवर ज्ञान मिळवून ते अंतःकरण चतुष्टयाला देऊन त्याचं प्रोसेसिंग होऊन त्या ज्ञानाचं एक फायनल स्वरूप आलं तरी सुद्धा ते पूर्णपणे नाकारून विशुद्ध ज्ञान प्राप्तीसाठी स्वतःच्या आत्म्याला प्रेरित करणं ही इटसेल्फ एक प्रोसेस आहे. म्हणजे आता तुम्ही डोळे बंद करू शकता, पण डोळ्यांनी पाहण्याची क्रिया तुम्ही थांबवू शकता का? कान आपल्याला बंद करता येतच नाहीत. समजा काही इक्विपमेंट्स वापरून आपण बंद केले तरी कानांची जी मूल प्रेरणा आहे की ध्वनी ऐकायचा, या कानांच्या मूलभूत प्रेरणेवर आपण नियंत्रण स्थापित करू शकतो का? नाकाची मूलभूत प्रेरणा आहे गंध घेणे, त्याच्या या प्रेरणेवर आपण नियंत्रण मिळवू शकतो का? जिभेची मुख्य प्रेरणा आहे चव सांगणे आणि ती चव अर्थात आपल्या मेंदूपर्यंत पोचते, मेंदूतून आपल्याला ती कळते की हे गोड आहे, आंबट, तिखट आहे. पण तुम्ही तोंडामध्ये मिठाईचा तुकडा ठेवल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या जिभेला त्या चवीचं पृथक्करण करून तुमच्या मेंदू मार्फत आत्म्यापर्यंत
ही गोड मिठाई आहे, हा मेसेज पाठवणं थांबवू शकता का? ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात इंद्रिय गम्य ज्ञानाला नाकारून प्रत्यक्ष ज्ञान प्राप्तीसाठी प्रेरित होणं. मुमुक्षु जो शब्द वापरला जातो तो हा कुठेतरी इथे येतो की मला हे सगळं म्हणजे ऍक्च्युअली सगळ्या बाजूनी सध्या लौकिक जगताचं ज्ञान आपल्यावर सगळ्यांवरतीच आदळत आहे. पण जो मुमुक्षू आहे तो काय म्हणतो, तो या सगळ्या ज्ञानाला सगळ्या इंद्रियांना बाजूला सारतो आणि तो म्हणतो मला प्रत्यक्ष बोध घ्यायचा तरी स्वरूपाचा. मी मुमुक्षू आहे म्हणून मला यापैकी काहीच नको. आता याच्यामध्ये ज्ञान आणि ज्ञाता हा जो भेद आहे. आता ज्ञान काय आहे, तर ईश्वराच्या स्वरूपाचं प्रत्यक्ष बोध हे ज्ञान आहे. हे ज्ञान देण्यासाठी सध्या आपण काय वापरतो आहोत, तर हे ज्ञान देण्यासाठी सध्या आपण आपली सगळी इंद्रिय वापरतो आहोत. पण हा ज्ञान आणि ज्ञाता याच्यामधला हा जो भेद आहे हा आपल्याला गळून पडला पाहिजे. आता हे साधायचं कसं, तर या सगळ्यासाठी एकच उत्तर आहे, ध्यान. प्रदीर्घ मूलगामी स्वरूपाचं चिंतन पर केलेलं ध्यान हे तुम्हाला या दिशेने खऱ्या अर्थाने घेऊन जायला सुरुवात करते. गौतम बुद्ध जे म्हणतात चिंतनातून ज्ञान प्राप्ती. चिंतन करण्यासाठी जेव्हा तुम्ही बसाल त्याचं ध्यान करता आलं पाहिजे. तुम्ही व्यवस्थित ध्यान केलं तर ध्यान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इंद्रियांना कुठंतरी पहिल्यांदा सुप्त करणं साधेल. जसं इंद्रियांना सुप्त करणं साधेल त्यानंतर तुमचं अंतःकरण चतुष्टय चिंतन करण्याची प्रोसेस सुरू करेल. काही काळानंतर हे इंद्रियांचं सगळंच स्थूल आणि सूक्ष्म अस्तित्व घडून ज्या वेळेला तुम्ही महास्वामी म्हणतात तसं चिंता करीतो विश्वाची, या विश्वाच्या कार्यकारण भावाला जाणून घेण्यासाठीच ज्या वेळेला तुम्ही चिंतन करता तिथून तुमचा आत्मज्ञान प्राप्तीचा प्रवास सुरू होतो. म्हणून गौतम बुद्धांनी सांगितलं चिंतनातून ज्ञानप्राप्ती, ती ज्ञानप्राप्ती जी तुम्हाला मोक्षानुगामी करू शकेल. आता आपण चेतना विस्तार गायत्री मंत्र याच्यावरती बोललेलो आहे. आपण चेतनेच्या तीनच अवस्थांना जाणून आहोत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तुर्य तुर्यता या अवस्थांचा आपल्याला जाणीव आहे. तुर्य या अवस्थेमध्ये आपला देहभाव गळून पडतोय, म्हणजे आपल्या स्थूल इंद्रिय गळून पडतायत. देह म्हणून असलेली जी स्वअस्तित्वाची जाणीव आहे ती गळून पडते आहे. इंद्रिय निश्चल झालेली आहेत पण निष्प्रभ झालेली नाहीये. लक्षात घ्या, निश्चल होणं म्हणजे काहीही हालचाल न करणं, निष्प्रभ होणं म्हणजे हालचाल करण्यासाठी असमर्थ होणं. आता काहीही हालचाल न करणं म्हणजे मी माझा हात इथून हलवणार नाही हे मी ठरवलं आणि मी 5 मिनिटं हात हलवला नाही तर माझा हा हात निश्चल झालेला आहे. पण माझ्यामध्ये हा हात उचलण्याचं सामर्थ्यच उरलं नाही तर माझा हात निष्प्रभ झालेला आहे. सो आपल्याला आपल्या इंद्रियांना सुरुवातीला निश्चल आणि नंतर निष्प्रभ करता आलं पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला साधेल त्यामुळे किंवा त्यानंतर तुम्हाला जो ईश्वरी स्वरूपाचा साक्षात्कार होणार आहे तो प्रत्यक्ष बोध होणार आहे. त्यावेळेला तुमच्या इंद्रियांच्या म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो इंद्रियांचं रिफ्लेक्शन किंवा इंद्रियांच्या अस्तित्वातून जाणून घेताना क्रिएट होणारी इम्प्युरिटी ही गळून पडणार आहे. तुमचा आत्मा ईश्वरी तत्व, ईश्वरी तत्व तुमच्या आत्म्याला प्रत्यक्ष बोध प्रदान करणार आहे. आता इथं या देहाचं जे अस्तित्व आहे फक्त अस्तित्व म्हणून आहे. इंद्रिय सगळी निश्चल झालेली आहे आणि वैश्विक चेतना थेट त्या देहाला विशुद्ध ज्ञान प्रदान करते आहे. असं विशुद्ध ज्ञान प्राप्त केलेले लोक संपूर्ण जगाचा आणि या ब्रह्मांडाचा कोट्यावधी वर्षांचा इतिहास जरी खंगाळून बघितला तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना अशा पद्धतीचा प्रत्यक्ष बोध झालेला आहे. त्याच्यात सुद्धा मोमेंटरीली असा बोध होणं आणि पातंजल ऋषींनी मांडलेली जी सूत्र आहेत योगसूत्र त्या सूत्रांना आत्मसात करून हे जाणून घेणं या दोन मध्ये सुद्धा फरक आहे. तर आपल्याला जर ह्या लेव्हलवर या पद्धतीने जाऊन प्रत्यक्ष बोध घ्यायचा असेल तर हा प्रत्यक्ष बोध घेण्याची प्रोसेस कुठून सुरू करायची. ललिता सहस्त्रनाम शिकताना आमच्यासारखे लोक तुम्हाला सांगतात की ध्यानापासून सुरुवात करा.
पातंजल ऋषी असं नाही म्हणत. पातंजल ऋषींनी जी योगसूत्र किंवा हे मांडलेली आहेत, त्याच्यामध्ये पातंजलांनी अष्टांग योग जो सांगितलेला आहे, तो अष्टांग योग देहाची अशा पद्धतीने ज्ञान ग्रहण करण्यासाठीची पात्रता किंवा सिद्धता करणे, हे त्यांनी अष्टांग योगातून सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये यम नियम. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तर हे अष्टांग योगाची ही जी 8 स्टेप्स आहेत त्यांनी सांगितलं. तर या 8 स्टेप्स तुम्हाला ऍक्च्युअली प्रत्यक्ष बोधाची अनुभूती करून देऊ शकतात. म्हणजे आपण आतापर्यंतच हे जे काय डिस्कशन करतो आहोत, हे सगळंच्या सगळं चिंतन किंवा ज्ञान या पातळीवरती आपण करतो आहोत. पण हे करण्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता ही तुम्हाला अष्टांग योगातून साधणार आहे. आता हा प्रत्यक्ष बोध जो घ्यायचा आहे, आता याच्यामध्ये एक अजून भाग असा येतो की तुम्ही शक्ती उपासनेच्या मार्गावर आलेले आहात, तर कुठल्या तरी पूर्वजन्मांमध्ये तुम्ही या 8 पैकी 5 योगातला तुम्ही पार केलेला आहात. मग आता ध्यान, धारणा, समाधी या 3 स्टेप्स आहेत तुमच्यासाठी. पण ध्यान करायला जेव्हा बसाल तेव्हा जर लक्षात आलं की नाही, आपलं बेस पक्का नाही, आपल्याला मागचे 4 करायचं, तर मग मागचे 4 करायला घ्यावे लागतील. हा साधा सोपा नियम. पण ध्यानातून तुम्ही हा विस्तार साधू शकता की ध्यान, धारणा, समाधी करत तुम्ही प्रत्यक्ष बोधाची अनुभूती घेऊ शकता. आता इंद्रियगम्य अनुभूतीपासून आपल्याला मुक्त असलेली अशी स्व अस्तित्वाची असलेली जाणीव, हा आपल्या आत्म्याचा किंवा आपल्या चेतनेचा चौथा पाद आहे, ज्याला आपण तुर्य अवस्था म्हणतो. आता ही जी तुर्य अवस्था आहे, या तुर्य अवस्थेमध्ये काय झालेलं आहे की आपली चेतना उमललेली आहे. देह म्हणून असलेल्या आपल्या अस्तित्वाचा आपल्याला विसर पडलाय. मी विसर हा शब्द वापरतो बरं का. देह म्हणून असलेल्या आपल्याला अस्तित्वाचा विसर पडलाय. हा विसर का पडू शकला आहे? तर आपण इंद्रियगम्य ज्ञान घेणं नाकारलं आहे. इंद्रियगम्य ज्ञान घेणं नाकारण्याची जी काय प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपल्याला साधलेली आहे. त्यामुळे आपले इंद्रिय अस्तित्वात आहेत आणि ते ज्या प्रेरणेमुळे ज्ञान ग्रहण करत होते आणि तिचं पृथक्करण करून मेंदूला देत होते, त्या प्रेरणेनीच त्यांना आता तुम्ही जरा थांबा असं सांगितलेलं आहे. आणि आता तुमचं स्वअस्तित्वाची जाणीव उमलायला सुरुवात झालेली आहे. तर ती जी एका पद्धतीने इंद्रियांना स्टॉप देणारी जी यंत्रणा आहे, ती तुमची प्राणशक्ती किंवा तुमच्या देहात असलेली ललिता देवी आहे. पण ती एवढी स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला तेवढं सघन ज्ञान ध्यान करता आलं पाहिजे, तर तुम्हाला ते साधू शकणार आहे. आता ज्या वेळेला तुम्ही या अवस्थेला पोचता, त्यावेळेला तुम्हाला काय जाणवतं की देह किंवा चेतना रूपाने मी जो आहे, हा विराट अशा विश्वातील एक छोटा अंश आहे. सागरातला मी एक थेंब आहे. ही जेव्हा तुम्हाला खरोखरीच अनुभूती येते, त्यावेळी तुमचा स्वदेहाप्रती असणारी आसक्ती गळून पडते. आपल्या स्व अस्तित्वाचा आपल्याला असलेला अहंकार गळून पडतो, अभिमान गळून पडतो. आणि यामुळे तुमची चेतना पूर्णपणे बहिर्मुख होऊन वैश्विक चेतनेशी सातत्याने संवाद साधण्यास पात्र होऊन तुम्ही स्वतःसाठी वैश्विक ज्ञानाची कवाडं उघडून घेत आहात. आता वैश्विक ज्ञान फ्री फ्लो तुमच्याकडे येऊ शकतं. तुम्हाला हवं तितकं तुम्ही ग्रहण करू शकता. कारण मधला जो एक माध्यम होता देहाचा, इंद्रियांचा, तो तुम्ही बाजूला सारण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. ही प्रत्यक्ष बोधाची अनुभूती की मग आता तुम्ही आहात वैश्विक चेतना किंवा परमब्रह्म, निर्गुण ब्रह्म आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होणारच नाहीत, कारण सगळा ज्ञान तुमच्याकडे सगळीकडे कंटिन्युअसली फ्लो होतोय. आणि तो जो फ्लो होणारा ज्ञान आहे, त्या फ्लो होणाऱ्या ज्ञानाकडून फक्त रिसिव्ह करणं आहे. आता हे रिसिव्ह करताना काय आहे की देह म्हणून तुमच्याकडे असलेल्या ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादांच्या इतकंच तुम्ही या क्षणाला ग्रहण करू शकणार आहात. म्हणजे इथं तुम्हाला त्या देह किंवा अस्तित्वरूपी असणाऱ्या ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा तुम्हाला इथं थांबवणार आहेत. अदरवाईज तुम्ही वैश्विक पातळीवरील सर्व ज्ञान ग्रहण करण्यासाठी सिद्ध झाला आहात. ही ती तुमची स्टेज आहे, ज्याला आपण प्रत्यक्ष बोध असं म्हणतो. ईश्वर काय आहे? ईश्वर हा परमज्ञान आहे. जगातील सर्व ज्ञानाचा मुच्च, ज्याला आपण ज्ञान घन म्हणतो, असा ईश्वर आहे.
ज्या वेळेला देहाची बंधनं, देहाचं अस्तित्व तुमचं निष्प्रभ झालेलं असेल, त्यावेळेला तुमच्या आत्म्यामध्ये एकतर स्व अस्तित्वाचा साक्षात्कार तर झालेलाच आहे तुम्हाला, पण त्याच वेळेला ईश्वरी तत्वाशी तुम्ही संवाद साधण्यासाठी पूर्णपणे उन्मुक्त झालेले आहात. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या एका अभंगामध्ये असं वर्णन केलंय, शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू. ज्या वेळेला मी निखळ आत्मा या स्वरूपात आहे, आत्मा म्हणून माझ्या अस्तित्वामध्ये असणारे जे शंका किंवा जे अज्ञान आहे, की ज्यामुळे मी जन्म मरणाच्या चक्रात अडकलेलो आहे, तर त्या शंका ते अज्ञान मला व्यक्त करायची गरज नाहीये. आणि व्यक्त करायची इच्छा असेल तरी मी व्यक्त करू शकणार नाहीये, कारण माझ्या सर्व इंद्रियांना मी निष्प्रभ केलेलं आहे. हे मी साधलंय त्यांचं निष्प्रभ होणार. त्यामुळे आता थेट संवाद आहे. आता मी आणि तू हा विषयच नाही, आता हा थेट संवाद आहे. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणून कसं म्हणतात, शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू, होई तव कैसे निगमे, परीही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. ज्या वाणीच्या चार अवस्था आहे, परा पश्यंती मध्यमा वैखरी. देह जर निष्प्रभ झालेला असेल तर परा पश्यंती मध्यमा वैखरी सुद्धा नाहीयेत. त्याची भाषा माझी भाषा हा विषयच नाहीये, कारण ज्ञानाला भाषेचं बंधन नाही. आणि आता हा थेट प्रवास आहे. मग एक आत्मा म्हणून त्यांच्या काय लक्षात येते ज्ञानेश्वरांच्या, की ह्या देह धारण करताना माझ्यामध्ये जे काय प्रश्न उरलेले होते, जी काय अशुद्धी उरलेली होती, ती अशुद्धी आता क्लिन्झिंग होते त्याचं. किंवा माझ्या सगळ्या प्रश्नांची मी प्रश्न विचारणं आणि समोरच्यानी उत्तर देणं हा विषयच नाही. प्रश्न उत्पन्न झाला आणि त्याचं उत्तर मिळालं, प्रश्न उत्पन्न झाला आणि उत्तर मिळालं, या अवस्थेला मी पोहोचलेलो. हा झाला प्रत्यक्ष बोध. हा प्रत्यक्ष बोध निखळ ज्ञान किंवा निखळ ऊर्जा या पातळीवरती मिळतो. तिथं देहाची गरज नाही. आता हे ज्ञान समजा एखाद्या विभूतीने या पद्धतीने मिळवलं, आता हे ज्ञान जगाच्या अंतापर्यंत मिळवत राहणं शक्य आहे, जर तुम्ही एकदा हा कनेक्ट साधलेला आहे तर. पण तुमची जी प्राणशक्ती आहे ती या देहामध्ये बांधली गेलेली आहे, ज्याला तिने निष्प्रभ केलेलं आहे ज्ञान मिळवण्यासाठी. तर मग या देहाचं बंधन त्या प्राणशक्तीला असल्यामुळे सुद्धा या देहाची, म्हणजे या देहाला धारण करणाऱ्या आत्म्यानी हा विशिष्ट देह ज्या विशिष्ट कालखंडात, ज्या विशिष्ट सामाजिक भौगोलिक परिस्थितीत धारण केलेला आहे, त्या पोझिशनला त्याची जी पीक ज्ञान मिळवण्याची क्षमता आहे, तितकंच ज्ञान त्याला आता दिलं जाणार. त्यापेक्षा अधिक ज्ञान तो घेऊ शकत नाही, ग्रहण करू शकत नाही, कारण इथं दैहिक मर्यादा आल्या आहेत. त्याचप्रमाणे आत्मोन्नतीच्या सुद्धा मर्यादा आलेल्या आहेत. ठीक आहे. सो हा प्रत्यक्ष बोध जो असणार आहे, तो प्रत्यक्ष बोध हा परत त्या विराट स्वरूपाचा नसणार आहे, किंवा विराटाच्या पूर्ण बोधाची अनुभूती नसणार आहे. तर तुमच्या देहाच्या ज्या मर्यादा आहेत, तुमच्या आत्म्याच्या ज्या जन्म मरणाच्या चक्रातून असलेल्या उत्कृष्टतेच्या लिमिट्स आहेत, त्या लिमिट्स पर्यंतच तुम्हाला ज्ञान मिळणार आहे, त्याच्या पलीकडचं ज्ञान मिळणार आहे. त्याच्या पलीकडचं ज्ञान समजा तुम्ही मिळवायचा प्रयत्न केला किंवा इतर कोणी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला, तर तुमच्या देहाचं अस्तित्वच उरणार नाही, तुमचा देह कापरासारखा जळून. सो आता जे प्रत्यक्ष बोध घेतलेली विभूती आहे एखादी, वेदरचयित ऋषी असतील, ब्रह्मर्षी ज्यांचा उल्लेख केला जातो अशी असतील, त्यांनी हा प्रत्यक्ष बोध घेतला. आता हा प्रत्यक्ष बोधाची त्यांची अवस्था चिरकाल टिकली नाही. दैहिक मर्यादा ज्या क्षणी या कनेक्शनला डिस्टर्ब करायला लागल्या, त्या क्षणी वैश्विक चेतनेचा आणि वैयक्तिक चेतनेचा डिस्कनेक्ट झाला. पण प्रत्यक्ष बोध घेऊन त्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं या देहाने. ते आता तो विभूती परत नॉर्मल होतो, इंद्रिय त्याची सक्रिय होतात, त्याच्या मेंदूमध्ये मिळालेल्या ज्ञानाचं पृथक्करण होतं, आणि त्यानंतर ते ज्ञान आजच्या किंवा ज्या काळातल्या विभूतीला ही अनुभूती येणार आहे, त्या काळातल्या विभूतींनी त्या पद्धतीने शब्दबद्ध केले. देहाला निष्प्रभ करून जे ज्ञान प्राप्त होतं, ते ज्ञान हे द्रष्ट्याला मिळालेलं ज्ञान. तो ज्ञान मिळवणारा ऋषी किंवा विभूती, त्यांचा उल्लेख द्रष्टा असा केला जातो. आणि हे जे ज्ञान आहे हे
प्युअरेस्ट फॉर्म ऑफ नॉलेज आहे, की याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं देहाच्या मुळे निर्माण झालेलं मळभ किंवा मल नाहीये याच्यामध्ये. हे पूर्ण विशुद्ध ज्ञान आहे. आता हे असं विशुद्ध ज्ञान मिळाल्यानंतर ते तसंच्या तसं समाजाला नाही दिलं पाहिजे, कारण समाजाची हे डायजेस्ट करण्याची कपॅसिटीच नाही आहे. याची ज्यांना जाणीव असते अशा विभूतींनी वेदातल्या ऋचा रचल्यात, अशा विभूतींनी पुराण रचलेत, अशा विभूतींनी उपनिषद रचलेत, अशा विभूतींनी योगसूत्र किंवा सूत्रग्रंथ रचलेत, अशा विभूतींनी कल्पग्रंथ रचलेले आहेत, की त्यांनी त्या ज्ञानावर परत एक कॅमोफ्लॉज टाकला, की सामान्य लोकांना जितपत समजू शकेल, जितपत डायजेस्ट होऊ शकेल तेवढंच सांगायला, त्याच्यापेक्षा जास्त सांगायला नको. पण ईश्वराच्या स्वरूपाचा हा प्रत्यक्ष बोध आहे, जी आपल्यापैकी प्रत्येकाची एक ज्याला आपण म्हणू शकतो बकेट लिस्ट मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्याच्या पुढची स्टेप म्हणजे मोक्ष. मग तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्या बाहेरच पडू शकाल. ठीक आहे. तर अशा वेळेला ज्यांना देहाला शून्य करून किंवा देहाला निष्क्रिय करून ज्ञान मिळवणं शक्य झालेलं आहे, अशा विभूतींनी मिळवलेलं ज्ञान हे मॅक्झिमम विशुद्ध असतं. हा विचार जो त्यांनी मांडलेला असतो तो स्थल, काल, सामाजिक परिस्थिती, लिंगभेद किंवा कुठल्याही पद्धतीच्या मर्यादांच्या पलीकडचा तो विचार असतो. प्युरेस्ट फॉर्म ऑफ नॉलेज. मग असं प्युरेस्ट फॉर्म ऑफ नॉलेज काय आहे? वेद हे असं प्युरेस्ट फॉर्म ऑफ नॉलेज आहे. पण ह्या वेदाला ज्यांनी शब्दबद्ध केलं, ज्यांनी भुजपुत्रांवर लिहिलं, त्या सगळ्या लोकांना या गोष्टीची जाणीव होती की हे प्रत्यक्ष बोधाचं ज्ञान असंच्या असं लोकांना दिलं तर लोकांची ती लायकीच नाही, लोक याला युटिलाइज करू शकतात. कारण एवढे मोठं देहभाव गळून पडणं, ह्या एका पॅरामीटरवरती जगातले 99% लोक कोलॅप्स होतील असा परिस्थिती आहे. त्यामुळे हे सोपं नाहीये, आणि हे असं मग एवढ्या इझिली कोणाला दिलं पण जाऊ शकत नाही. प्रत्यक्ष बोधातून मिळालेलं जे ज्ञान आहे ते तुम्हाला असं उचलून देऊन टाकलं असं नाही करता येणं शक्य. पण हे ज्ञान शब्दबद्ध तर झालं पाहिजे, आणि हे ज्ञान उपलब्ध पण राहिलं पाहिजे. पण ह्या ज्ञानाला डिसायफर करून लोककल्याणासाठी वापरण्याला लागणारा मेंदू आणि देह हा तितका विशुद्ध असल्याशिवाय त्यांना ते डिसायफर करून जगताला ज्ञान प्रदान करणं आणि त्यातून जगताचं कल्याण साधणं हे होणारच नाहीये. अशा पद्धतीने हे ज्ञान मांडलं गेलं. तर वेदातल्या ज्या आपल्या ऋचा आहेत ना, हे ते प्रत्यक्ष बोध घेऊन त्यातून प्राप्त झालेलं ज्ञान आहे. मग वेदातल्या ऋचा तुम्हाला वरवर दिसतात, त्या सरळ दिसतात. त्या वरवर ऋचांचे अर्थ लावून आपल्याकडे मॅक्स मुलर सारख्या लोकांनी भयानक धुमाकूळ घातलेले आहेत. आपल्याकडच्या मंडळींनी पण काही कमी धुमाकूळ घातलेले नाहीयेत. पण आपल्या मंडळींनी घातलेले काही जे जाणते लोक आहेत त्यांनी घातलेले धुमाकूळ हे जाणीवपूर्वक आहेत, की ज्ञानावरती कुठेतरी कॅमोफ्लॉज टाका, कुठलं तरी मायापटल टाकून द्या, म्हणजे लोक त्या मायापटलाशी लढत बसतील. विशुद्ध ज्ञान जे आहे ते खाली शांतपणे व्यवस्थित सुरक्षित राहू शकेल. तर हे जे मायापटल आहे, हे मायापटल सगळ्या श्लोकांवर, स्तोत्रांवर, सगळ्यांवर आहे. मग काही काही वेळा आपल्याकडे सांगितलं जातं बघा, गायत्री मंत्र आहे ना तो शापलेला मंत्र आहे, हा जो मंत्र आहे ना तो शापलेला आहे, त्याचा शाप विमोचन म्हणून करून जर तुम्ही त्यानंतर त्याची साधना केली तर ती तुमची फळीभूत होऊ शकते. या सगळ्याचा अर्थ काय असतो? तर त्यांनी टाकलेला हा कॅमोफ्लॉज आहे. हा कॅमोफ्लॉज जोपर्यंत तुम्ही बाजूला सारत नाही तुम्हाला त्याचं ओरिजिनल स्वरूप समजत नाही. मग आता एक कसं झालं की एखादं घर आहे, त्याला कुलूप लावलेलं आहे, आतमध्ये तिजोरी आहे ठेवलेली, तुमच्याकडे किल्ली सुद्धा आहे, पण तुम्ही जास्तीचे शहाणे असाल तर तुम्ही काय कराल, खिडकीतून उडी माराल आणि ती तिजोरी फोडून घ्या. पण दुसरा पण मार्ग असा आहे की कुलूप उघडा, दार उघडून आतमध्ये जा आणि तिजोरी घ्या. सो ज्ञान या स्वरूपाचं आहे. आता वेदातलं ज्ञान हे अपराविद्या आहे किंवा लौकिक जगतातील ज्ञान आहे. या लौकिक जगतातील ज्ञानाची जी ज्ञानाला जे कुलूप टाकलं गेलेलं आहे, अलंकारांचं, शब्दांचं, शापांचं, हे सगळं हे लेयर्स बाजूला सारून जर विशुद्ध ज्ञानाकडे तुम्हाला जायचं असेल तर त्याच्यासाठीची किल्ली कोणती आहे? पराविद्या किंवा श्रीविद्या किंवा शक्ती उपासना. या मार्गाने तुम्ही हे जाणून घेऊन जेव्हा हे कुलूप उघडाल तर तुम्हाला त्यातून प्रत्यक्ष बोध प्राप्त होऊ शकतो. किंवा आत्मविद्येपर्यंत तुम्हाला जायचं असेल, हा, किंवा प्रत्यक्ष बोधच तुम्हाला घ्यायचा असेल आत्मविद्येच्या मार्फत, किंवा आत्मस्वरूपाला जाणून घेऊन तुम्हाला जर प्रत्यक्ष बोध घ्यायचा असेल तर त्यासाठीचा मार्ग काय आहे? तर आपल्याकडे मी सांगितलेला अनुमान आणि आगम,
अनुमान आणि आगम या पद्धतीचा वापर करून तुम्ही एका विशिष्ट टेक्निकचा वापर करून तुमच्या इंद्रियांना निष्प्रभ करू शकता आणि त्यातून तुम्ही आत्मज्ञानाला प्राप्त होऊ शकता. मग ही जी टेक्निक आहे, ही टेक्निक पातंजल अष्टांग योगामध्ये आहे, किंवा मंत्र मार्गाने ललिता देवीच्या उपासनेमध्ये आहे, किंवा अनुमान मार्गाने म्हणाल तर तर्काच्या पातळीवरती तुम्ही चिंतन करत करत विशुद्ध ज्ञान मार्गाने सुद्धा इतकं प्रगल्भ होऊ शकता की तुम्हाला ती देहातीत अवस्था किंवा इंद्रियांना निष्प्रभ करण्याची कला साधू शकते, की ज्या माध्यमातून तुम्ही आत्मज्ञानाला प्राप्त होऊ शकता. सो या एवढ्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. कुलूप हे लौकिक जगताचं आहे, त्याच्यावरचं आवरण काढायची किल्ली ज्ञान आहे. आत्मज्ञानाला जाणून घ्यायचं असेल, आत्मज्ञानाचं जे कुलूप आहे त्याला लागणारी किल्ली जी आहे लौकिक जगताचं ज्ञान आहे. लौकिक जगताच्या ज्ञानाला वापरा आणि तुम्ही आतल्या आत्मज्ञानाला जाणा. तिसरा मार्ग काय आहे, थोडासा वैज्ञानिक म्हणू शकतो किंवा विशुद्ध ज्ञान मार्ग म्हणतो, जो समयाचार पद्धतीने आदिशंकराचार्यांनी वापरला होता, की अनुमानाचा वापर करत त्यानुसार सिद्धांत मांडून त्याच्यावर चिंतन करून त्याचं मर्म जाणून घेऊन पुढे जायचं, परत तेच करायचं, परत तेच करायचं, परत तेच करायचं. असं करता करता या आवर्तनात तुम्ही कुठेतरी देहातीत अवस्थेला प्राप्त होता, तुमच्याही नकळत तुम्ही प्राप्त होता आणि तुम्ही प्रत्यक्ष बोध रूपाने ज्ञान ग्रहण करता. मग तुम्ही युरेका युरेका म्हणून नागडे पळत जाऊन मोठा सिद्धांत मांडू शकता, काहीही करू शकता. सो ही जी गोष्ट आहे प्रत्यक्ष बोध, ज्याच्यातून ईश्वराचा किंवा त्या वैश्विक चेतनेचा तुम्हाला थेट साक्षात्कार होऊ शकतो. तर आपलं हे जे प्राचीन ज्ञान आहे, हे शब्दबद्ध करण्यासाठी सुद्धा त्या ऋषींना प्रत्यक्ष बोध रूपा अवस्थेला पोचावं लागलं, त्यानंतर त्यांना हे करता आलं. त्यामुळे वेद रचयिते ऋषी किंवा वेद रचयित्या ऋषींच्या बद्दल एक शब्द वापरला जातो बघा. वेद हे अपौरुषेय आहेत असं आपण म्हणतो. अपौरुषेय हा शब्द आपण का वापरला, तर पुरुष हा जो शब्द आहे हा तुमच्या देहाच्या स्थूल स्वरूपाला इंडिकेट करणारा आहे. आता ज्या ऋषींनी स्वतःच्या देहाला पूर्णपणे निष्प्रभ करण्यात यश मिळवून मग ज्ञान प्राप्तीसाठी स्वतःला तयार करून घेतलं आणि त्यातून त्यांनी प्रत्यक्ष बोध होऊन घेऊन ज्ञान मिळवलेलं आहे, तर इथं देह हा पौरुष रूपाने अस्तित्वातच नव्हता आणि मग त्यांनी ते ज्ञान मिळवलंय, म्हणून आपले वेद अपौरुषेय आहे. काही जण त्याच्याबद्दल असं म्हणायचे की, किंवा माझा सुद्धा असा विचार होता की खूप ऋषींनी मिळून खूप ऋषी मंडळांनी हे ज्ञान मिळवलेलं आहे, मग याची ओनरशिप तुम्हाला एखाद्या विशिष्ट ऋषीकडे देता येऊ शकत नाही, म्हणून हे अपौरुषेय ज्ञान आहे. अशा पद्धतीचा विचार मी सुद्धा करायचो. पण या चिंतनातून तुम्हाला काय लक्षात येईल की देहाला बाजूला सारून तुम्ही जेव्हा ज्ञान मिळवता तेव्हा तुमचं देहाचं पुरुष रूपाने किंवा स्त्री रूपाने असणारं अस्तित्व, बेसिकली तुमचं स्थूल अस्तित्व हे नगण्य होतं. तुम्ही थेट वैश्विक चेतनेकडून प्रत्यक्ष बोध या रूपाने ज्ञान मिळवतात आणि ते शब्दबद्ध करतात, म्हणून वेद अपौरुषेय आहे. आता याचा अजून आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने जर विचार करायचा असेल, प्रत्यक्ष बोध रूपाने मिळालेलं जे ज्ञान आहे ते विशुद्ध ज्ञान आहे, पण या ज्ञानालाच नंतरच्या लोकांनी जाणून घेतलं आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्याच्यावर टीका केली असेल किंवा त्याला ते शब्दबद्ध केलं असेल, तर ते थोडं 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 असं कालावधी अशुद्ध होत गेलेलं आहे. बरोबर आहे. मग वेदातील विचार किंवा रुची प्रमाण आहे, पण तिचं प्रमाण पण जाणून घेण्यासाठी सुद्धा त्यात ताकदचा माणूस असला पाहिजे. अदरवाईज वेदाचं मॅक्समुलर सारख्या लोकांनी जे भाषांतर केलेलं आहे त्या पद्धतीचं भाषांतर प्रमाण मानलं जातं. मग मॅक्समुलर सारख्या लोकांनी केलेलं भाषांतर किंवा विवेचन जे आहे ते इंद्रियगम्य आहे. मग इंद्रियगम्य याच्यामध्ये त्या ज्ञानाचं डिसायफर होणंच पूर्ण झालेलं नाहीये, अर्धवट असलेलं ज्ञान आहे. मग या अर्धवट असलेल्या ज्ञानावरती नॅचरली पूर्वग्रह निर्माण होतो. मग वेदांमध्ये या युद्धाचं वर्णन आहे, ह्याचं वर्णन आहे, त्याचं वर्णन आहे, सगळे जण थापा मारत असतात. म्हणजे आंधळ्यांनी जसं हत्तीला चाचपडून त्याचा अंदाज बांधायचा कुठला प्राणी आहे, हा त्याच्यासारखा प्रकार आपल्याकडे सुरू होतो. आणि गेली हजारो वर्ष आपल्याकडे हा प्रकार सुरू असल्यामुळे वेदांचं महत्व किंवा आत्मज्ञानाचं महत्व या गोष्टी खूप मागे पडत गेल्या.
मग जशा जशा या गोष्टी मागे पडत गेल्या, तसं मग पुराण आहेत, उपनिषदांमध्ये काय निराशाजनकच विचार आहे. देवांच्या पाया पडून कुणाचं भलं झालेलं आहे, देवांवरती मंदिरांवरती तर हल्ले झालेले आहेत. आपण आपल्या मंदिरांचं रक्षणच करू शकत नाही, आपला देव तेवढा पॉवरफुलच नाही. मग देव पण बाजूला पडले, मग गुरुलाच थोर केलं गेलं. हा सगळा जो प्रवास आहे ना, हा आपल्या अधःपतनाचा प्रवास आहे. हे अधःपतन आपलं का होतं आहे, तर ज्ञान मिळवणं हे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ज्ञानम परमम ध्येय, किंवा वेदातलं एक महावाक्य आहे, प्रज्ञानम ब्रह्म. निखळ ज्ञान हेच ब्रह्म आहे. ब्रह्माचं जे स्वरूप आहे ते निखळ ज्ञान स्वरूप आहे. हे ज्ञान स्वरूपाला जाणून घेणं हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. या गोष्टीचाच आपल्याला विसर पडलेला आहे. आपण प्रापंचिक, दैहिक आणि अहंकारमय स्वरूपामध्ये इतके लडबडलेलो आहोत की विशुद्ध ज्ञान प्राप्त करणं, विशुद्ध ज्ञान प्राप्त करताना ते एका जन्मामध्ये मिळणार नाही. टप्पा 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 पार पाडत तिथपर्यंत पोहोचणं आणि प्रत्यक्ष बोध घेऊन आपल्या जीवाला म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो आत्म्याला जीवनमुक्त करण्याचा जो मार्ग आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्राबाहेर पडणं, हे आपलं ध्येय आहे. या गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला आहे. तुलनाच करायची असेल तर पावसाळ्याच्या काळामध्ये जसे ते किडे दिसतात बघा, ते किडे दिसतात, ते किडे एखाद्या प्रकाशाची ट्यूब वगैरे असेल, बाहेरच्या प्रकाशाच्या ट्यूब भोवताली हजारांनी लाखांनी किडे जमा झालेले असतात आणि गोल 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 फिरत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघितलं तर पंख आणि ते किडे जमिनीवरती मरून पडलेले असतात. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून त्या दिव्याच्या आसपास राहिलं किंवा दिव्याला स्पर्श करणं ही जीवनाची इती कर्तव्यता आहे. तशी आपण आपल्या जीवनाची इती कर्तव्यता अत्यंत छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकवून घेतलेली आहे. ज्ञान मिळवणे किंवा ज्ञान स्वरूप असलेल्या ईश्वराशी तादात्म्य पावणे हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. याचा आपल्याला सगळ्यांना विसर पडलेला आहे. आता हे सगळं जे आपली फिलॉसॉफी आहे किंवा ही सगळी जी आपली चिंतन करण्याची पद्धत आहे, ही चार्वाकांनी पूर्णपणे नाकारली. चार्वाक काय म्हणतो की आम्ही ईश्वराचं अस्तित्व इंद्रियांनी अनुभवू शकू तरच आम्ही ते मान्य करू, अदरवाईज आम्ही ईश्वराचं अस्तित्व मान्य करणार नाही. म्हणजे आपण जे म्हणतो आहे की तुम्हाला ईश्वर हा ज्ञानरूप आहे आणि ज्ञानरूप ईश्वराला जाणून घ्यायचं असेल तर त्यावेळेला इंद्रिय आणि इंद्रियांची विशुद्धी हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. म्हणून इंद्रियांची विशुद्धी बाजूला सारा, इंद्रियांना निष्प्रभ करा आणि ईश्वराच्या स्वरूपाला जाणून घ्या, प्रत्यक्ष बोध घ्या. पण चार्वाक ही संपूर्ण फिलॉसॉफी नाकारतो. चार्वाक किंवा बृहस्पती काय म्हणतात की आम्हाला इंद्रियांच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रमाण मिळालं तर आणि तरच आम्ही ईश्वराचं अस्तित्व मान्य करू. आम्हाला ईश्वर डोळ्यांनी दिसणार असेल, स्पर्शाने अनुभवता येणार असेल तरच आम्ही ईश्वराला मान्य करू. परंतु अन्यथा आम्ही ईश्वराला मान्य करणार नाही. आता ईश्वराला मान्य करायचं असेल किंवा परमचेतनेला मान्य करायचं असेल तर प्राणशक्तीचं अस्तित्व दाखवणं शक्य नाहीये. विश्वाला चलित ठेवणाऱ्या प्रकृतीचं मूर्त रूपातील अस्तित्व दाखवणं शक्य नाहीये. बरोबर आहे. मग या गोष्टी आम्हाला दिसत नाही म्हणून आम्ही यांचं अस्तित्व नाकारतो. प्राणशक्ती आम्हाला दिसत नाही म्हणून प्राणशक्तीचं आम्ही अस्तित्व नाकारतो. ही नास्तिक पद्धतीची फिलॉसॉफी आहे. आणि पतंजली काय म्हणतात की पतंजली म्हणतात तुम्हाला इंद्रिय हा जर मिडलमन लागत असेल ईश्वराला जाणून घेण्यासाठी तर तुम्ही ज्ञान घेण्यासाठी पात्र. विशुद्ध ज्ञान जे आहे ते कुठलाही आधार घेता तुम्हाला मिळालं पाहिजे किंवा मिळवता आलं पाहिजे. ही तुमची पोटेन्शियलची लिमिट आहे आणि ह्यापर्यंत तुम्ही जायला पाहिजे. आता हा जो मुद्दा आहे हा आपण सगळ्यांनीच लक्षात घेतला पाहिजे की मला जर ईश्वरापर्यंत जायचंय, मला जर ईश्वराशी तादात्म्य पावायचंय तर मी कसं पाहू शकतो. समजा मला हे प्रत्यक्ष बोध साधणारच नाहीये, एक मिनिटासाठी मान्य करू लागला, तरी सुद्धा पातंजल अष्टांग योग मी फॉलो करत त्या दिशेने वाटचाल करू शकतो. समजा मला ईश्वराची अनुभूती प्रत्यक्ष बोधातून मिळणार नसेल तर त्याच्या एक खालची पायरी काय आहे रे, तर त्याच्या एक खालची पायरी आहे आगम. मग मी आगम मार्गाने तर ईश्वराची अनुभूती घ्यायचा प्रयत्न करू शकतो का. तर आगमासाठी आपल्याकडे 5 आगम आहेत, आपल्याकडे देवपंचायतन पूजा पद्धती आहेत, त्याचे श्लोक आहेत, स्तोत्र आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या मार्गातून सुद्धा मी ईश्वराच्या दिशेने जाण्याचा विचार करू शकतो. ते दैवी गुण मी त्या ईश्वराच्या विग्रहात असलेले धारण करत स्वतःची स्पिरिच्युअल अपलिफ्टिंग करू शकतो. म्हणजे अष्टांग योगाच्या पॅरलल ही सुद्धा एक तुम्ही
टेक्निक वापरू शकता की ज्याचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने आत्मउन्नत होऊ शकाल. पण इथं सुद्धा कसं आहे की इंद्रियांचा आधार तुम्हाला घ्यावा लागणार आहे. पण तरी सुद्धा तुम्ही आगम मार्गाने जात असल्यामुळे तुमच्यासाठी ते सुलभ होणार आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही गुरुचा आधार घेऊ शकता, पण परत गुरुच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांमुळे तुमचा प्रवास कुठे थांबणार आहे? गुरु जिथपर्यंत गेला तिथपर्यंत पोहोचून तुमचा प्रवास थांबणार आहे. मग त्याच्या पुढे तुम्हाला आगमाला शरण यावं लागेल. हा त्याच्यामधला पुढच्या काही जन्मांचा विषय असू शकतो. सो तुम्हाला बाह्य आधाराने जी गोष्ट जाणून घेता येते ती गोष्ट शुद्ध ज्ञान नाही. केवळ आणि केवळ आत्मा किंवा चेतना या पातळीवर वैश्विक चेतनेकडनं तुम्ही जे ज्ञान मिळवता ते विशुद्ध ज्ञान आहे, तो प्रत्यक्ष बोध आहे. असा प्रत्यक्ष बोध होतो त्याला संपूर्ण विश्वाचा कार्यकारण भाव उमगतो. तुम्ही सर्वज्ञ होता, तुम्ही त्रिकाल ज्ञानी होता, तुमचं तृतीय नेत्र अर्थात तुमचा ज्ञानचक्षु उन्मिलित होतो आणि तुमचे नेत्र अनिमिष होतात. यालाच आपण कुंडलिनी जागृती सुद्धा संबोधतो. आता ही संपूर्ण प्रोसेस सांगितल्यानंतर जे लोक म्हणतात की मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला शक्तिपात दीक्षेद्वारे कुंडलिनी जागृती साधेल आणि तुझा तृतीय नेत्र उघडेल, तर तुमच्या लक्षात येईल की ते सांगतायत ते किती खरं सांगतायत, किती खोटं सांगतायत, हे सगळं तुमचं तुम्हालाच जाणून घेणं सोपं होऊ शकेल. अजून एक मला या संदर्भात मुद्दा सांगायचा होता. हा, वेदाच्या संदर्भातला मुद्दा. मी एकदा एका शंकर मठात गेलो होतो आणि तिथे म्हणजे आजचे आजचे आद्य शंकराचार्यांचेच त्या आमनाईचे जे आचार्य होते ते कुठेतरी बाहेर गेलेले होते, म्हणजे दौऱ्यावर होते. परंतु त्यांचा एक प्रतिनिधी होता तिथं. प्रतिनिधी म्हणजे जो अ, त्या आचार्यांच्या नंतर त्या जागेवर बसणारे तो प्रतिनिधी. त्यांना मी भेटलो. तर त्यावेळेला त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की वेद जे आहेत, वेदातील ऍक्च्युअल ऋचा या 1,00,000पेक्षा काही जास्त आहेत. आणि या 1,00,000च्या पेक्षा ज्या काही जास्त ऋचा आहेत त्यापैकी टोटल साधारण 86% ऋचा ज्या आहेत त्या कर्मकांड स्वरूप किंवा लौकिक जगताची तुम्हाला माहिती देणार आहे. तुम्ही जीवन कसं जगावं इथपासून सर्व स्वरूपाचं लौकिक जगताचं ज्ञान देणाऱ्या 86% ऋचा आहेत, ज्या या ऋषींनी प्रत्यक्ष बोधाद्वारे प्राप्त केलेलं ज्ञान. ठीक आहे. त्याच्याशिवाय 10% ऋचा अशा आहेत साधारणतः की ज्या प्रकृतीची रहस्य तुम्हाला उलगडून सांगतात. म्हणजे हे सृष्टीचक्र कशा पद्धतीने चालतं, हा सृष्टीचा जो कार्यकारण भाव आहे हा तुम्हाला उलगडून सांगण्याचं कार्य साधारण 10% ऋचा करतात. आणि 4% ऋचा साधारण अशा आहेत की ज्या ब्रह्मांडाची रहस्य उलगडतात. म्हणजे 10% ऋचा या आपल्या सूर्यमाले पुरतं किंवा सूर्यमालेच्या पर्यंतचं ज्ञान देतात, परंतु 4% ऋचा अशा आहेत की ज्या या ब्रह्मांडाच्या संपूर्ण स्वरूपाचं तुम्हाला ज्ञान प्रदान करतात. आता ह्या ज्या 4% ऋचा आहेत त्या 4% ऋचांना 71 सूत्रांमध्ये आदि शंकराचार्यांनी शब्दबद्ध केलं आणि ते 71 सूत्र असलेलं श्लोक किंवा स्तोत्र जे आहे ते स्तोत्र त्या पर्टिक्युलर आमनायचं किंवा त्या पर्टिक्युलर शंकर मठाची ती प्रॉपर्टी आहे. आणि ते मला म्हणाले होते की तुम्ही या, तुम्हाला मी आमची लायब्ररी देतो, तुमच्यावर काम करा, कारण ह्याच्यावर आतापर्यंत ह्याला शब्दबद्ध करणं किंवा याला डिसायफर करणं कुणाला साधलेलं नाही. हे जर कुणाला साधलं तर तुम्हाला ब्रह्मांडाची रहस्य उलगडू शकतं. सो प्रत्यक्ष बोधातून मिळणारं ज्ञान आणि त्याचं महत्व हे तुम्ही त्या लेवलच्या लोकांशी जेव्हा चर्चा करता तेव्हा तुम्हाला कळू शकतं. बाकी खालच्या लेवलला केवळ चमत्कारांच्या गप्पा मारल्या जातात, सत्य किंवा ज्ञान हे सांगितलं जात नाही. आता प्रत्यक्ष बोध, ब्रह्मांडाची रहस्य किंवा सूर्यमालेचं ज्ञान या संदर्भात अजून एक म्हणजे उल्लेख किंवा अजून एक गोष्ट मुद्दामून सांगतो, म्हणजे त्यानंतर आपला हा त्रिनयना नामाचं निरूपण संपेल. आपल्याकडे ज्या वेळेला मंगळयान आपण पाठवलं होतं तर इतर देशांना मंगळयान त्यांचं मंगळयान फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मंगळावर लँडिंग करणं साधलं नाही.
आपल्याला मात्र ते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये साधलं. आपल्याला ते का साधलं? तर त्या संदर्भात डिस्कव्हरी चॅनेलवरती त्यांनी त्याचा एक हे केला होता, म्हणजे प्रोग्राम केला होता. तर त्याच्यात एक ऍस्ट्रोफिजिसिस्ट असणारी बाई बोलत होती. म्हणजे आपल्या डीआरडीओ मधली सायंटिस्ट आहे ती, पण ती ऍस्ट्रोफिजिसिस्ट आहे. तर ती ऍस्ट्रोफिजिक्स मधली तज्ञ. तर त्या बाईंनी सांगितलं की आपल्याकडे जो वराह मिहीर होता, वराह मिहीर नावाचे आपल्याकडे खूप प्रसिद्ध ऋषी होते. त्या वराह मिहीर ऋषींनी बृहद वाराही संहिता नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या बृहद वाराही संहिता ग्रंथामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की ते देहातीत अवस्थेमध्ये ज्या वेळेला अंतराळात भ्रमण करत होते, आणि भ्रमण करत असताना ते ज्या वेळेला मंगळावर पोचले, तर त्या वेळेला त्यांना तिथून पृथ्वीवर परत पण आपल्याला येता आलं पाहिजे ना. तर पृथ्वीवर परत यायचं असेल तर कसं येणार, किंवा आपली पोझिशन पृथ्वीच्या करस्पॉन्डिंग कशी असणार हे आपल्याला कसं कळू शकेल. तर याचं त्यांनी तिथे भाष्य केलेलं आहे की तुम्ही साधारणतः जर मंगळाच्या जवळ असाल तर तुम्हाला अंतरिक्ष कसं दिसणार आहे, कुठला ग्रह, कुठले नक्षत्र, कुठलं प्लॅनेट कुठल्या पोझिशन मध्ये असणार आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग पृथ्वी कुठे असणार आहे, हे जे त्यांनी वर्णन केलेलं होतं, त्या वर्णनाच्या अनुसार या लोकांनी कॅल्क्युलेशन्स केले आणि त्यानंतर त्यांनी मंगलयान मंगळावर उतरवलं. म्हणजे मंगळ हा ग्रह इतका मोठा आहे की ज्या वेळेला तुम्ही मंगळावरती यान उतरवायला जाता, तुम्ही मंगळाच्या बॅक साईडला असता. ही जी पोझिशन आहे, इथून तुम्हाला सूर्यही दिसू शकत नसतो, इथून तुम्हाला पृथ्वी सुद्धा दिसू शकत नसते. आणि अशा वेळेला तुम्हाला तुमची ग्लोबल पोझिशन माहिती पाहिजे, तर तुम्ही मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश करून तुमचं यान उतरवू शकता. तर हे आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जे साधलंय ते वराह मिहीरमुळे साधलेलं आहे. त्यामुळे भविष्यात जर कोणी म्हणलं की ईश्वर आहे, ईश्वराचं अस्तित्व आम्ही बघितल्याशिवाय मान्य करणार नाही, तर त्यांना तुम्ही हा किस्सा आवर्जून सांगू शकता की प्रत्यक्ष बोध हा ईश्वराशी थेट केलेला संवाद, किंवा परम ज्ञानघन असलेल्या ब्रह्मतत्वाशी केलेला संवाद असतो, जो तुम्हाला ज्ञान प्रदान करायचं काम करतो. आणि त्या माध्यमातून असे लौकिक जगतामध्ये चमत्कार वाटणाऱ्या गोष्टी घडवल्या जाऊ शकतात. तर ललिता देवीचं हे जे त्रिनयना नाव आहे, हे नाव इटसेल्फ आपल्याला आपला संपूर्ण उपासना पद्धती, आपल्या सनातन विचारांची तात्विक बैठक आणि ब्रह्मस्वरूपाचं असलेलं ज्ञानमय किंवा ज्ञानघन असलेलं स्वरूप याबद्दलचं विवेचन करतं. हा एक याच्यासाठी आपण रेफरन्स म्हणून पातंजल योगसूत्र वापरलेलं आहे. या पुढे सुद्धा आता जी नावं येणार आहेत ती अशी थोडीशी कठीण येणार आहेत, आणि प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या उपनिषदाचा किंवा कुठल्या ना कुठल्या सूत्रांचा आपल्याला संदर्भ घेऊन त्या माध्यमातून या विषयांना समजून घ्यावं लागणार आहे. तर हे आताचा जो व्हिडिओ आहे हा एकदा दोनदा तीनदा ऐका, याच्यावर चिंतन करा, आणि याच्यावरती मला तुम्ही तुमच्या शब्दात, अगदी 100-200 शब्दात का होईना, पण तुमचं मत सांगा. म्हणजे आपण जे बोललो, आपण जी चर्चा केली, की आता तुम्ही जे काय ऐकलं ह्यावरचं तुमचं मला भाष्य नकोय. तर या स्वरूपावरचं तुमच्या कल्पनेतून आलेलं भाष्य मला जाणून घ्यायचं. ठीक आहे. आजचं सेशन खूप मोठं झालं, पण तेवढं होणार आहे मला माहिती होतं, म्हणूनच मी मागच्या वेळेला सांगितलं की आपण शांतपणे हे नाम घेऊयात. उद्या आपण 454 पासून पुढे सुरू करूयात. प्रयत्न करूया की उद्या आपण 454 पासून 473 पर्यंत पोहोचू